या नागोडेच्या मोहल्ल्यामध्ये जी सभा आयोजित केलेली आहे, या सभेत आलेल्या सर्व मान्यवरांचं सहकारी यांचं प्रथम मी स्वागत करतो। आजची सभा जी आहे या सभेत या भाई जयंत पाटील शेका पक्षाचे सरचिटणीस, तसेच आमदार संजय पोतनीस, किशोरभाई जैन, समाजातील एक प्रखर वक्ता शेख सुभान अली यांचं सुद्धा येथे आपल्याला फार मोलाचं मार्गदर्शन भाषण करतात आणि एक वेगळं चैतन्य या नागरिकांमध्ये ते निर्माण करतात। आणि आज मला ते जी मशाल आहे स्वागत करतो। आजच्या या सभेला सुद्धा शेख सुभान अली यांच्यासह राजा ठाकूर जे रायगड जिल्हा लोकसभा समन्वयक आहेत, सर्व बंधू भगिनी, तर ही फक्त आपली निवडणूक नव्हे, तर हा लढा आहे खुद्दारी विरुद्ध गद्दारीचा, लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा, सत्याविरुद्ध असत्याचा हा आपला असा लढा आहे। मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो। आपल्याला स्वतंत्र मिळाला, तो कसा मिळाला हे आपल्याला माहीत आहे, पण मॅडम आपण गुलाम कसे झालो हे देखील आपल्याला समजायची आज गरज आहे का आपण गुलाम कसे झालो। अंग्रेज जेव्हा भारतात आपल्यावर राज करायला आले होते, तर त्यांनी आपल्या बरोबर येताना तोफ गोले वगैरे घेऊन आले होते, पण सैन्यबल जो होता तो अंग्रेजांनी तिथून आणला नव्हता। सैन्यबल हा भारतातलाच घेतला होता। त्यांना माहीत होता की या भारतात मिंदेसारखे गद्दार आहेत जे पाठी मागून वार करतायत, म्हणून त्यांनी सैन्यबल हा भारतातलाच वापरला होता। या गद्दारांना आपल्याला आज धडा शिकवायचा आहे, म्हणून आज आपण इथं सर्व जमलेले आहोत। मी आपल्याला भरपूर पाहुणे आलेले आहेत इथं, मी आपली जास्त वेळ घेणार नाही। प्रमुख पाहुणे येण्यापर्यंत मी इथं बोलतो। ही आपली रायगडाची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। शके 1557 म्हणजे अंदाजे 1645 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली। आज हा आपल्या रायगडचा स्वराज्य हा देखील धोक्यामध्ये आहे। हे काय गद्दार एकत्र झालेले आहेत आणि आपल्या रायगडचा शिवाजी महाराजांचे जे विचार होते, शिवाजी महाराजांनी कोणत्याही जाती धर्माचा विचार केला नाही, सर्वांना एकत्र घेऊन हा स्वराज्य निर्माण केला। आज राजकारणाची पातळी खाली गेलेली आहे। आज अगदी मुसलमानांचं आरक्षण कमी करण्याची गोष्ट खुलेआम होत आहे। मुसलमान देशद्रोही आहेत हे प्रचार चालू आहेत। स्वतंत्राच्या लढ्यामध्ये आपण सर्व एकत्र लढलेले आहोत। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई ही आपल्या भारताची संस्कृती आहे। आज आपल्या भारताची संस्कृती बिघडवण्याचं काम चालू आहे। मी आज आपल्याला एकच गोष्ट सांगतो की आपल्याला 7 मे रोजी आपले इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आनंद गीतेजी यांना प्रचंड मतांनी विजय करायचा आहे। 7 में आई और भाजपा गई। अपने को, ये मोहल्ले को, ये देश को बचाना है तो भाजपा को भगाना है। ये कमल का फूल, ताई, कमलचा फूल,
ॲक्च्युली फुल जाम आहेत, भरपूर फुलं आहेत, गुलाब आहे, मोगरा आहे, चमेली आहे, चंपा आहे, सर्व मातीमधून उगतात. हा एकच फुल असा आहे, हा एकच फुल असा आहे जो फक्त गटारामध्ये गंदगीमध्ये जिथं गंदगी असतोय तिथं हा फुल उगतोय. आज आपल्याला ही कालाची गरज आहे. आज ही आपली इंडिया आघाडी झालेली आहे. हा आपल्याला आपले लोकशाही वाचवायची आहे म्हणून आपण सर्व एकत्र आलेले आहोत. आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे, जे पक्ष प्रमुख उद्धव साहेबांचे झाले नाही ते आपले काय होणार आहेत. आजच दादा माझ्या कानावरती आला होता, अशफाकभाई मोल्ल्यामध्ये प्रचार चालू होता. गीते साहेब कुठं आहेत, नागोठणा कुठं आहे, नागोठण्याचा विकास कसा होणार, आपल्याला निधी कसा येणार. तर नागोठण्यावासी हो, मी तुम्हाला आज सांगतो, नागोठण्याला कुठले आमदार खासदार मंत्र्याची गरज नाही. नागोठण्यासाठी किशोर जैन भक्कम आहे. आजपर्यंत नागोठण्यासाठी किशोर जैननी काय कमी केलेली नाही आणि पुढे देखील करणार नाही. एवढे बोलून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सोहेलभाई. फारच तुम्हाला खरं सांगू काय सोहेलभाई, की मुस्लिम समाजावर जे समाज आहे त्यांच्यावर आमचा लहानपणापासून विश्वास आहे. आम्ही ह्या मोहल्ल्यातच वाढलो, पण आमच्या मनात कधीच असा विचार आला नाही. आमच्या मोहल्ल्यातला आणि मुस्लिम समाज जे आहे तो प्रत्येकाने हेच सांगतो, मत तौल अपने मजहब से मेरी मिट्टी की चाहत, मत तौल मेरे अपने मजहब से मेरी मिट्टी की चाहत, जब भी सजदा करता हूँ इस मिट्टी को चूम लेता हूँ मैं. असा हा मुस्लिम समाज आहे. तो कसा बरं हे होईल गद्दार? हे गद्दार आहेत आणि गद्दारांना आपल्याला गाडायचं आहे आणि आपण 100% गाडणार आहोत. त्यात मला तरी मनात कोणतीही शंका नाही. मी विनंती करतो शिवसेनेच्या आपल्या शेका पक्षाच्या नेत्या कांचन माळी, आमच्या मोहल्ल्यातील ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, शहराज अधिकारी आणि जन्नत कुरेशी आणि माजी सरपंच निलोफर वाबी पानसर यांना की त्यांनी स्टेजवर बसायचं आहे. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही दिल्लीच्या तख्तासमोर, मुघलांचा तो बाप होता. असा माझा राजा शिवछत्रपती लाखात एक होता. अशा माझ्या या राजाला आणि माझ्या राजाला जन्म देणाऱ्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तमाम मराठी माणसांच्या पाठीचा कणा ताट करून ज्यांनी जगायला शिकवलं आणि लढायला शिकवलं असे आमचे हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे. तमाम महिला पदाधिकाऱ्यांना पदरात घेऊन चालणारे आमच्या मासाहेब, ज्यांच्या दरबारात न्यायनिवाडा होत होता आणि गद्दारांना क्षमा होत नव्हती असे आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब. शेतकऱ्यांची कैवारी लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना अभिवादन करून आमचे 12 कोटी लोकांचा महाराष्ट्र या कोरोनासारख्या महामारीमध्ये ज्यांनी आवरला सावरला आणि हलवारपणे धीरदास्तपणे बाहेर काढला असे आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व आमचे सन्माननीय पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवरांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. आज आपण इथं सर्व उपस्थित आहोत की कशाबद्दल, तर गीते साहेबांना निवडून आणायचं याच्याबद्दल. आज मला बरेच असे मुद्दे मांडायचे आहेत. आज सर्वप्रथम मी एक आपल्यासोबत जी 2019 मध्ये गद्दारी झाली त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इंतजार था हमें एक मौके का, इंतजार था हमें एक मौके का, अब हिसाब बराबर होगा 2019 में किए गए हर एक धोखे का. बोलायचं असं आहे की आमच्यासोबत नेहमी गद्दारी झाली, आम्ही कमीपणा घेतला. आज आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला
छोटा भाऊ समजून आम्ही तुम्हाला हात धरून आमच्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणलं, आणि जर आज तुम्ही आमचे छोटा भाऊ करताना आमचे मोठे भाऊ होत असाल तर हे आम्ही कसं मान्य करणार? महाराष्ट्र ही लढवयांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आज या महाराष्ट्राचं तुम्ही या गलिच्छ राजकारण पूर्ण भारताने पाहिलं आहे. असं न पाहण्यासारखं काहीच नाही. आज ज्यांच्या बाजूला तुम्ही मांडीला मांडी लावून बसणार नव्हतात, मी यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अहो, त्यांना मांडीवर घेऊन बसलात. आता 70,000 कोटीचे घोटाळे तुम्ही तसे डायजेस्ट करून घेतलात. एक दिवस येता 70,000 कोटीचे घोटाळे करता, आदर्श घोटाळेवर बोलता, दुसऱ्या दिवशी त्यांना मंत्रिपद देऊन मोकली होता. कुठले घोटाळे आणि कुठले काय? कुठले घोटाळे आणि कुठले काय? तुमच्या बाजूला गेलं मशीनमध्ये, वॉशिंग मशीनमध्ये सर्व धुवून निघता. म्हणून सांगते, महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये आपण राहतो ना, तर एकच आहे, मेलं तरी चालेल पण शरण जाणार नाही. मग कोणासाठी? महिलांसाठी. महिलांवर होणारे अत्याचार थांबलेत का? पुण्यासारख्या सिटीमध्ये आज जे काही कोयते घेऊन दिवसाढवळ्या ज्या हत्या म्हणजे होत आहेत, किंवा महिलांवर मणिपूर सारखा शहर गेली वर्षभर जलत आहे, तिथं सत्ता सुद्धा BJPची आहे, पण तिथं आपल्या प्राईम मिनिस्टरांना बघायला जाण्याची सुद्धा वेळ नाही. का? महिलांवर होणारे अत्याचारांवर बोलता ना, महिलांवर बोलता, महिला सक्षमीकरणावर बोलता. मग का नाही बोलत? बोलायला पाहिजे ना, मग बोलून घ्या. आज विचार मांडायचे झाले तर प्रत्येक गोष्टीवर मांडू शकते. लोक आज उद्धव साहेबांवर येऊन जाऊन सर्व लोक बोलतात उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं. आज जे काही केलं उद्धव साहेबांनीच केले. महाराष्ट्र जे 2.5 वर्ष कोरोनासारख्या बिकट परिस्थितीमध्ये होता, त्या हलुवारपणे बाहेर काढलं ते उद्धव साहेबांनी केलं. ते तुम्ही बाहेर घरात बसून केलं. तुम्ही बोलता अरे आम्ही घरात बसून केलं, तर तुम्ही बाहेर राहून करू शकलात नाही. काय केलं? तर ह्याला घ्या त्याला घ्या. स्वतःची काय अस्तित्व आहे? स्वतःचं अस्तित्व शून्य आहे. स्वतःचं अस्तित्व BJP का शून्य आहे. BJP म्हणजे काय? BJP म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी. आज आम्ही काँग्रेसच्या सोबत गेलो, अरे आमचे विचार काँग्रेसला पटतात, त्यांचे आम्हाला पटतात, मग आम्ही गेलो. विचारांचे देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. बदल कालाची गरज आहे. आम्ही केला बदल. महाराष्ट्रामध्ये जर विकास हवा असेल तर महाविकास आघाडी हे येणं गरजेचं आहे. आज दिल्लीवर जरी भगवा फडकवायचं असेल तरी गित्ते साहेबांना निवडून आणणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. गित्ते साहेबांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक महाविकास आघाडीतले सर्व उमेदवारांना आपण निवडून आणणं गरजेचं आहे. महाविकास आघाडी हे आता महाराष्ट्राची कालाची गरज आहे. महाराष्ट्राचं राजकारण हा देशाच्या राजकारणावर अवलंबून आहे. आज महाराष्ट्रात येऊन जाऊन मोदीजी का सारखे येतात? कारण त्यांना महाराष्ट्रात सर्वप्रथम महाराष्ट्र हा राज्य देशाच्या राज्यातील 3ऱ्या क्रमांकावरचं राज्य जरी असला तर आर्थिक दृष्टिकोनातून महाराष्ट्र हा नंबर 1चा राज्य आहे की तो देशाचा पाया मूलभूत मजबूत करतो. म्हणून येऊन जाऊन जो कोण घाला घातला जातो तो महाराष्ट्रावर घातला जातो. महाराष्ट्र जर विकसित करायचा असेल तर हा BJP हा तडीपार करणं गरजेचं आहे. BJP हा नाशिवंत पक्ष आहे. आज मी जर मुस्लिम महिलांबद्दल बोलायचं झालं तर आपल्यामध्ये जर हे भांडणं लावायची कामं करत असतील हिंदू मुस्लिम म्हणजे का? आज मला खास करून मुस्लिम महिलांवर बोलायचं असेल, मुस्लिम समाजाबद्दल बोलतात का मुस्लिम मायांची मैत्री करू नका, काही नका करू, पण मला आवर्जून सांगायला आवडेल का माझ्या सर्वात जास्त मैत्रिणी कोण असतील तर मुस्लिम समाजाच्या आहेत. आणि मला सर्वात जास्त पाठिंबा सुद्धा हुसेना शेख, हसीमा शेख अशा खूप महिला आहेत. माझी मुलगी रायन इंटरनॅशनलमध्ये शिकायला आहे, पण तिची एकच फ्रेंड आहे रियाना. तर ती माझी मुलगी म्हणजे माझे मिस्टर जिथपर्यंत तिला आणायला जात नाही तिथपर्यंत ती माझ्या मुलीला सोडत नाही. म्हणजे मुस्लिम समाज हा विश्वासाच्या दृष्टिकोनातून नंबर 1 समाज आहे. मी असं मानते, कारण उद्धव साहेबांच्या पाठीशी सर्वात जास्त भक्कमपणे उभं राहणारा समाज कुठला असेल तर मुस्लिम समाज. म्हणून मुस्लिम समाजाबद्दल आपल्यामध्ये खूप तेढ निर्माण केला जातो. कोण करतो? तर हेच BJPचे लावसांडे. मग ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? नाही. आपण आपल्या दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन आहे की मुस्लिम समाज असो की कुठलाही समाज असतो, जात असतो. हे जातपात जेव्हा माणूस विसरून जातो ना तेव्हा माणूस पुढे जातो. जातीपातामध्ये फसू नका, म्हणजे अडकून राहू नका. आज नोकऱ्या राहिल्यात समाजात आणि ज्या नोकऱ्या ज्यांच्याकडे आहेत त्या तरी सुरक्षित आहेत का? नोकऱ्या सुरक्षित असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत एकत्र या, मशालीच्या सोबत एकत्र एकजुटीने या. आज उद्धव साहेब ज्या पद्धतीत महाराष्ट्रात खंबीरपणे उभे आहेत, आज आपल्या इंडिया आघाडीचे
गीते साहेब 7 मेला त्यांची इलेक्शन आहे, तर मला आवर्जून सांगायला आवडेल 7 मेला माझा वाढदिवस आहे आणि गीते साहेब हे भरघोस मताने विजयी होतील, हे हमखास काळ्या लगडाची पांढरी रेष आहे. म्हणून मला असं वाटतं की गीते साहेब हे येतीलच निवडून. पण तुम्ही सर्वांनी, महागाई झालेली आहे, महागाईकडे सुद्धा बघा. आज सोन्याचा भाव 70 क्रॉस केलेला आहे. काँग्रेसच्या काळामध्ये होतं का एवढं नव्हतं. 29,000 रुपये तोला. आज 2 तोळा सोनं घ्यायला सुद्धा जीवावर येईल. पुढच्या जर 400 पार हे केलं कमलाबाईंनी तर यांची आपली परिस्थिती काय करून ठेवतील. मला असं वाटतं तर मला 2 लाखावर सोनं नेऊन ठेवतील हे कमलाबाई. आपल्या मुलीबालींची लग्न करायला सुद्धा आपल्याला परवडतील का? नाही परवडणार. गोरगरिबांसाठी आणि सर्वांच्या हक्कासाठी आज आपल्याला विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आणि विकास कशामध्ये आहे तर विकास हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीमध्ये आहे. महाविकास आघाडीला एकत्र येऊन मिलजुटीने सर्व जर आपण काम केलं आणि आज आपण ग्रामपंचायत इलेक्शनला जेव्हा उभे राहतो तेव्हा एक माणूस प्रत्येक घराघरात जाऊन 10 वेळा मतं मागतो. आज समजूया का ग्रामपंचायती इलेक्शन म्हणजे हे आपण स्वतः लढतो आणि प्रत्येक जण तर 10 वेळा नाही 4 वेळा तरी मतं मागायला गेलो आज गीते साहेबांसाठी असो किंवा कोण इतर कोणासाठी तर आपण हमखास जिंकू शकतो आणि जिंकायलाच पाहिजे. कारण आपल्याला ही लढाई आपले संविधान वाचवण्यासाठी आहे, आपल्या अस्तित्वासाठी आहे आणि गरजेची सुद्धा आहे. कारण स्वतःचं अस्तित्व हा टिकवणं फार गरजेचं आहे. 400 पार झाला तर संविधान बदलतील. मग त्याच्यापैकी संविधान बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ते फार टिकवणं गरजेचं आहे. याच्यामुळे एकच सांगेन, सर्वांनी एकजुटीने एकत्र या, महाविकास आघाडीच्या सोबत ठामपणे उभे राहूया आणि गीते साहेबांना मे महिन्याच्या 7 तारखेला सर्वांनी भरघोस मताने निवडून आणूया. एवढे बोलणार बरंच काय पण बोलणारे मान्यवर खूप आहेत. एवढे बोलले आणि माझे 2 शब्द समीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज गीते साहेबांच्या प्रचारासाठी इथे सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय राजाभाऊ ठाकूर तसेच व्यासपीठावर सर्व सन्माननीय आमच्या ताईकडनं सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी सदस्य तसेच सर्व मान्यवर आणि महिला भगिनी, आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिल्यात म्हणजे तुम्ही जर इथे उपस्थित सभेसाठी राहिलेले आहेत तर नक्कीच एक महिला 4 मतं बरोबर घेऊन येऊ शकते. तसे तुम्ही 1 मताची आपल्याला आवश्यकता नाही तर प्रत्येक महिलेने आपल्याबरोबर 4 का 6 मतं कशी पडतील ह्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. आज जरी काही झालं तरी आपण सज्ञान आहोत. आपल्याला समजते का काय देश आपला कुठे चाललेला आहे. जर आपल्याला देशाचे आपण नागरिक आहोत तर आपल्या देशाची रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. राजकारण आणि इलेक्शन हे राहिले बाजूला, पण त्याच्यामध्ये आपल्याला पहिले आपला कर्तव्य समजलं पाहिजे आणि आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आपण हा इलेक्शन म्हणजे आपल्या आघाडीचाच विजय झाला पाहिजे असं प्रत्येकाने मनात ठाम केलं पाहिजे. कोणी बोलला का प्रचारासाठी चला म्हणून जायचं नाही तर आपण स्वतः आपल्या देशाला वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. जर संविधान बदललं तर आपण जर आज इथे येऊन उभे राहिलो 2 शब्द 4 शब्द महिला आपण इथे बोलतो ते आपल्याला जे हक्क मिळवून दिले ते सुद्धा आपले हक्क काढून घेतले जातील. आणि बरेच काही असे हे आहेत मोदी सरकारने आमच्या मुस्लिम महिलांवर एवढा अन्याय करायला सुरुवात केली का नकाब पण त्यांनी सांगितलं का बांधायचं नाही. म्हणजे ही कुठल्याही जातीवर धर्मावर कधीही कुठला पक्षाने किंवा कुठल्याही यांनी बोलायचं नसतं. ज्याची त्याची जात धर्म त्याला तो प्यारा असते आणि त्याने त्यांच्या जे आहेत त्याप्रमाणेच वागायचं असते. त्यामुळे आपल्याला जर मी जास्त काही वेळ घेत नाही आणि मी अचानक बोलायला उभी राहिलेली आहे तर आपल्या सर्वांनी एकच निष्ठा एकच ध्यान करून गीते साहेबांच्या मशाली समोरचं 1 नंबरचं बटन जे आहे ते जास्तीत जास्त बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा. आणि आपली फसवणूक केलेली आहे का 2 गीते आणखी अनंत गीते म्हणून ते केलं तर आपण नावं वाचायचे नाही, फक्त मशाल ह्या बटनासमोरचं बटन दाबायचं आणि गीते साहेबांना जास्तीत जास्त मतांनी विजय करायचा. आणि विजय हा आपला नक्कीच आहे. नक्कीच विजयाचा गुलाल आपणच उचलू. मी 2 शब्द बोलून माझे मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाभी. आपलं मनोगत आपण व्यक्त केलं. लोकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असं पसरलं म्हणजे निश्चितपणे आपलं मनोगत लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे. आता परत आपल्या ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया काकडे मॅडम, आमचे संजय काकडे, संजयजी भोसले आमचे विभाग प्रमुख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो संजय भोसले यांना की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे.
तसेच येत्या आत्ताच आमचे उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत. त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसायचं आहे. तसेच खुर्शी अधिकारी यांचं सुद्धा स्वागत. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तरी क्षमस्व, कारण का अनेक नावं आहेत आणि ती घेता घेता कधी कधी विसरलं जातं आहे. पण कोणाचंही मुद्दामून नाव काय टाळलं जाणार नाही की त्यांचं स्वागत आम्ही करतो. मी विनंती करतो आमच्या रायगड जिल्हा शिवसेनेच्या रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णा वाळूंज मॅडम यांना की त्यानं आपलं धडधकट वक्तृत्व जे आहे ते लोकांसमोर मांडायचं आहे. तसेच आमच्या युवती अधिकारी धनवंती दाभाडे मॅडम यासुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांनी स्टेजवर बसायचं आहे. सलाम अलैकुम, जय महाराष्ट्र. आजपर्यंत वाघांना माणसासारखं जगायला शिकवणारी आपण अनेक माणसं पाहिली, परंतु माणसांनाच वाघासारखं जगायला शिकवणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती श्रीवार वंदनीय मानाचा मुजरा. सगळं काही सुरळीत चालू असताना हे राज्य चालवणं ही फार सोपी गोष्ट आहे, परंतु जेव्हा अडचणीच्या काळामध्ये, कसोटीच्या काळामध्ये ज्यांनी हे राज्य आपल्या खांद्यावरती घेतलं आणि अलगदपणे आपल्याला कोरोनासारख्या संकटातून बाहेर काढलं, असे आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना सुद्धा जय महाराष्ट्र. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदरणीय आदित्य साहेब, त्याचबरोबर रायगड लोकसभा 32चे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री आदरणीय गीते साहेब, आदरणीय किशोर जैन साहेब, उपस्थित आमच्या जवकर मॅडम, सर्वांच्याच या ठिकाणी नावांशी ओळखी नाहीत, परंतु अतिशय सुंदर असे व्यासपीठावरती असणारे, शिवसेनेचं कार्य करणारे माझे सर्वच बंधू आणि भगिनी, मी सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र करते. तो हा निश्चय आम्ही मनामध्ये केला, उभे राहिलो, शेवटी उद्धव साहेबांच्या बाजूला एकटे राहिलो ना तरी आम्ही उद्धव साहेबांच्या बाजूने उभे राहू. आणि त्या विचाराने, त्या तळमळीने तुम्ही सर्वजण शिवसैनिक आज गीते साहेबांच्या पाठीमागे, किशोर जैन साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहात. खऱ्या अर्थाने दुसरीकडे जाण्यासाठी आम्हालाही बोलवत होते, परंतु निष्ठा जाऊ देत नव्हती. निष्ठा ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री पदावरून, त्यांची खुर्चीवरून ते उतरले, त्या दिवशी, ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाची खुर्चीवरून उतरले, त्या दिवशी जे गद्दार होते ते गुवाहाटीमध्ये जाऊन नाचत होते आणि जे निष्ठावंत होते ते घरामध्ये बसून रडत होते आणि मनातल्या मनात लढत होते. ती खरी आदरणीय बाळासाहेबांची शिवसेना आहे. खरं तर आदरणीय बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष हा उद्धव साहेबांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे. ज्यांनी पक्ष काढला तो पक्ष जर उद्धव साहेबांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, तर आज तुम्ही सत्तेच्या जीवावरती प्रत्येक माणूस आपल्या सोबत घेऊन आमच्या उद्धव साहेबांना एकटं पाडण्यासाठी षडयंत्र रचली, परंतु ते निष्ठावंत शिवसैनिक कदापि सहन करणार नाही. इतक्या भूलथापा आजपर्यंत या भाजपीय लोकांनी आपल्याला मारलेल्या आहेत, परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन आपल्याला या लोकांना काय आपली दिशाभूल होते आपल्याला सांगावं लागेल. फक्त एका गोष्टीमधून तुम्हाला मी ते सांगते. एक वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडले, बाबा, आणि आजारी पडल्यानंतर त्या बाबांनी त्यांच्या 3ही मुलांना बोलून घेतलं की मी आता आजारी पडलोय, माझी सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या नावावरती करून दिली, माझ्याकडे जो काही पैसा आहे तो सगळा मी तुमच्या 3घांच्या नावावरून करून दिलाय, माझ्यानंतर तुमच्यामध्ये भांडणं नको, परंतु माझी फक्त एक इच्छा अपूर्ण राहिलेली आहे आणि ती इच्छा मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, पण माझ्या मृत्यूनंतर माझ्या उशाखाली मी एक चिठ्ठी लिहून ठेवन आणि त्या चिठ्ठीमध्ये माझी जी काही इच्छा आहे ती त्या ठिकाणी तुम्ही पहा. थोड्या दिवसाने आजारपणामध्ये त्या बाबांचं निधन झालं आणि बाबांचं निधन झाल्यानंतर 3ही मुलांच्या मनामध्ये रुकरुक होती की आपल्या बाबांची कोणती इच्छा आपण पूर्ण नाही करू शकलो, आपण बघितली पाहिजे. त्या बाबांची उशी त्यांनी उचलली, त्या उशीखाली एक चिठ्ठी होती,
बाळांनो, मी 2014 पासून भाजपला मतदान करतोय. माझ्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येणार होते, परंतु माझ्या मृत्यूपर्यंत 15 लाख रुपये आलेले नाहीत. मी मेल्यानंतर जर आले तर तुम्ही भांडणं करू नका, वाटून घ्या. खऱ्या अर्थाने ही परिस्थिती खरोखर आहे. 2024 पर्यंत आम्ही घरं देऊ, 2000 अमकं करू, 2021 मध्ये तमकं करू. काय दिलं आपल्याला? कुणाला या महाराष्ट्रामध्ये घर मिळालं? उज्ज्वला गॅस योजनेचे 4 सिलेंडर देऊन 100 फोटो महाराष्ट्रभर व्हायरल केले. तुम्ही आमच्या गृहिणींना विचारा, आज उज्ज्वला गॅस योजनेचा सिलेंडर कुणाकडे आहे? यांनी फक्त महागाई वाढवून ठेवली. माझ्या उद्धव साहेबांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये खरं तर त्यांना मुख्यमंत्री कधीच व्हायचं नव्हतं, परंतु या महाराष्ट्राचं नशीब थोर होतं की कोविडच्या काळामध्ये सक्षम नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. जर उद्धव साहेब मुख्यमंत्री नसते ना, तर आज मनीषाताईंनी जसं सांगितलं ना, घरात बसून उद्धव साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पेलला, पण तुम्हाला बाहेर निघून त्या नांदेडची बालकं वाचवता येत नाहीत. ही खरी वस्तुस्थिती आहे आणि ही आपल्याला समाजापर्यंत जाऊन सांगावं लागेल. काय केलं भाजपीय लोकांनी? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रामध्ये वारंवार अपमान केला, पण स्मारक उभारलं नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारतो. तुम्ही घटनेची चिरफाड केली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तुम्ही उभारलं नाही. तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तुम्ही धरगणाऱ्यांना आरक्षण दिलं नाही. काय केलं तुम्ही? काहीही केलं नाही. सगळ्या योजना यांच्या कागदोपत्री. फक्त माणसामध्ये बोल घेवड्या योजना पसरवायच्या आणि आपली दिशाभूल करायची, अशी या भाजपच्या लोकांची पद्धत आहे. मला सांगा, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू मुस्लिम जातीयवाद कधीच केला नाही. खरं तर अल्लाला सुद्धा या ठिकाणी वाटतं की गीते साहेब लोकसभेमध्ये जावेत आणि म्हणून आपल्या या सभेमध्ये तो नमाज पडल्याचा आवाज अतिशय सुंदर सगळ्यांना या ठिकाणी कानावर पडलेला आहे. खरं तर ही एक दैवयोग आहे. दैवयोग असेल तरच अशा गोष्टी घडतात. खरं तर या भाजपीय लोकांनी आपली खूप दिशाभूल केलेली आहे. कुठल्याही योजना प्रत्यक्षात उतरवलेल्या नाहीत, परंतु दिशाभूल करण्याचं काम सातत्याने ह्या लोकांचं झालेलं आहे. बघा, जनता इतकी सुज्ञ आहे. अजित पवार साहेब 72,000 कोटीचा सिंचन घोटाळा करतात आणि एका रात्रीसाठी ते उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांचा घोटाळा धुवून काढला. घोटाळा गायब. ईडीच्या चौकशा लावायच्या, केस करणारे तुम्ही, ईडीच्या चौकशा लावणारे तुम्ही, आणि नेते तुमच्याकडे गेले की त्यांच्यावरचे डाग गायब. भाजप ही भ्रष्टाचारांना धुवून काढणारी यंत्रणा आहे. आपल्यासारखे निष्ठावंत त्यांना चालतच नाहीत. परंतु आमचे संजय राऊत साहेब 100 दिवस आतमध्ये राहिले, पण वाघ लढला. आमचे गीते साहेब आज सभेमध्ये सांगतात की मी 27 वर्षाचा झालोय. 27 वर्षाचा. जर गीते साहेबांसारखा माणूस म्हणतो मी 27 वर्षाचा झालोय, तर मला वाटतं की मी 12 वर्षाची आहे. तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही. पायाला भिंगरी लावली निष्ठावंतांनी. ज्या दिवशी उद्धव साहेब मुख्यमंत्री पदाची खुर्ची पायउतार झाले, त्या दिवशी लाखोंचा जनसमुदाय त्या वर्षा बंगल्यावरती त्या ठिकाणी शिवसैनिकांचा गेला. परंतु एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये एक अपंग शिवसैनिक त्या ठिकाणी उद्धव साहेबांजवळ जाण्याची धडपड करत होता आणि ती दृश्य कॅमेऱ्याने टिपली. परंतु त्यांना उद्धव साहेबांच्या जवळ जाता येत नव्हतं आणि तो पायाने अपंग असणारा, मनाने अपंग नाही, पायाने अपंग असणारा माणूस सांगतोय लोकांना की उद्धव साहेबांना माझा निरोप सांगा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही निष्ठावंत तुमच्या पाठीशी उभे आहोत. तुम्हाला आम्हाला तर पाय आहेत ना. ही आमची खरी शिवसेना आहे. तुम्ही चिन्ह चोरलं, तुम्ही पक्ष चोरला, तुम्ही घाणेरडं राजकारण केलं. 40 गेले तर जाऊ द्या ना, आपल्यातले नवीन 40 आमदार होतील, व्यासपीठावर बसलेले नवीन आमदार होतील, मलाही संधी मिळेल. आपल्यातली नवीन लोक आमदार करू ना. गेली ती फळं आणि उरली ती मुळं.
गेली ती फळं झाडाची कुणी दगड मारताना तोडून नेतं. गेली ती फळं सडली असतील, नास्ती असतील, खाऊन टाकली असतील, पण झाडाची शिवसेनेची घट्ट मुळं तुमच्या रूपामध्ये शाबूत आहेत आणि ती शाबूत राहतील. पक्षावर आजपर्यंत किती वेळा संकट आली, अनेक वेळा संकट आली, पण जितका वेळा संकट आली ना तितका वेळा दुप्पट योगाने शिवसेना वाढलेली आहे. तुम्ही शिवसेनेचा इतिहास पहा. ज्या अंतुले साहेबांना, इथल्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही, त्यांनी राजकारणामध्ये आणलं, त्या अंतुले साहेबांना संपवण्याचं काम तुम्ही करता. पण या महाराष्ट्राची लोकधारा अशी आहे की ज्यांनी हाताला धरून चालायला शिकवलं, ज्यांनी बोटाला धरून चालायला शिकवलं, त्याला डोक्यावर घेऊन नाचायचं असतं, पायाखाली तुडवायचं नसतं. तुम्ही पायाखाली तुडवलं, त्याचा हिसाब तुम्हाला या 2024च्या इलेक्शनमध्ये चुकता करावा लागेल. तुम्ही केलेली कर्म इथं जरी माणसांना त्याच्याबद्दल काही करता येत असेल तर सगळा हिसाब मात्र परमेश्वराकडे असतो आणि तो द्यावा लागतो. यांचा सगळ्यांचा हिसाब हा परमेश्वराकडे आहे. शिवसेना तुमची कशी? अरे आम्ही सुद्धा रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतोय. आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे, बाळासाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. सत्तेचा गैरवापर करता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची चिरफाड करता आणि शिवसेना आमची आहे म्हणता. 2024च्या इलेक्शनमध्ये तुटून पडा. आदरणीय गीते साहेबांना आपल्याला लोकसभेमध्ये कसं नेता येईल, भारताचं संविधान आपल्याला कसं वाचवता येईल यासाठी पेटून उठा. ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे आणि मला आदरणीय उद्धव साहेबांच्या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीय भेद केला नाही, आदरणीय बाळासाहेबांनी कधी जातीय भेद केला नाही. ज्या दिवशी ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाय उतार झाले त्या दिवशी उद्धव साहेब हसत हसत पाय उतार झाले. त्या दिवशी मला छत्रपती शिवाजी महाराजांचा मिर्झा राजे जयसिंगासोबतचा आठवला, खरोखर आठवला. हसत हसत मुख्यमंत्री पदाची खुर्ची ते उतारले. फक्त या महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले राहिले आणि 23 किल्ले त्यांना द्यावे लागले. पण पुढल्या 9 वर्षामध्ये 360 किल्ले निर्माण करण्याचं सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये आणि हातामध्ये होतं, मावळ्यांमध्ये होतं. 9 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 360 किल्ले घेण्याचं सामर्थ्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि 2024 मध्ये या महाराष्ट्रामधले शिवसेनेचे, इंडिया आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणण्याचं सामर्थ्य आम्ही सुद्धा आमच्या मनगटामध्ये ठेवलेलं आहे. धनुष्य गेलं तर जाऊ द्या, उषक्काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. आम्ही मशाली पेटू, लढू, आम्ही तुतारी वाजू, उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू. अरे तुम्ही शिवसेनाच फोडून कुठे राहिले? आदरणीय पवार साहेबांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी रात्रीचा दिवस केला, जीवाचं रान केलं, इतके आमदार केले, इतके खासदार केले, इतके मंत्री केले आणि तुम्ही त्या पवार साहेबांच्या पाठीमागे, ते हयात असताना त्यांच्या पाठीमागे खंजीर खुपसला. आणि पवार साहेब हयात असताना पक्षही त्यांचा नाही आणि चिन्हही त्यांचं नाही. हा सुद्धा महाराष्ट्राच्या अस्मितेला, महाराष्ट्राच्या हिताला लागलेला काळीमा तुम्ही फासलेला आहे. काही तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचं केलं नाही. शेवटी तुम्ही काँग्रेस फोडली. अरे फोडाफोडीचं राजकारण करण्यामध्ये तुम्ही धन्यता मानत असाल तर निष्ठेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ आणि भगवा या महाराष्ट्रावर आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, फडकवणार आम्ही. आदरणीय उद्धव साहेबांनी जी शिकवण दिली, जो संयमीपणा दिला, जो शांतपणा दिला, तो आमच्या हृदयामध्ये आहे. इतके प्रसंग आले तरी संयमीपणे आपल्या महाराष्ट्राला त्यांनी सांभाळलेला आहे. कोविडच्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्रामधला एकही माणूस उपाशी नाही राहिला पाहिजे म्हणून 5 रुपयामध्ये जेवण द्यावं. अरे भाजपीय लोकांनो, महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही केंद्राला निधी पाठवला, राज्याचा विचार न करता केंद्राला. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असून केंद्राला निधी पाठवता, केंद्राला मदत पाठवता, तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे याची तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. या महाराष्ट्राच्या जीवावरती तुम्ही आमदार खासदार झाला आणि निधी तिकडं तुम्ही केंद्राला पाठवता. हे सगळं ही जनता दूधखुळी नाही, सगळं जनतेला कळतं. इलेक्शनची वाट पाहत होती. ज्या दिवशी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली त्या दिवशी एक माता माझ्याजवळ रडत होती. शिकलेली नव्हती,
परंतु तिने मला सांगितलं की आज जे झालं ते बरं झालं नाही माझ्या उद्धव साहेबांसोबत. माझे उद्धव साहेब, माझा पुत्र, असं या महाराष्ट्रामधली प्रत्येक माता त्यांना मानते. जर उद्धव साहेबांचं काम चांगलं नव्हतं, जर उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, तर माझ्या उद्धव साहेबांना सतत टॉप 5च्या यादीमध्ये भारतामध्ये सर्वप्रथम ते 5 वेळा आले. त्यांचा धारावीचा पॅटर्न पूर्ण भारताने मोदी साहेबांनी राबवला. ते त्यांनी आता पूर्णपणे झाकून ठेवलेले, पण आम्हाला या लोकांपर्यंत नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं, प्रत्येक शिवसैनिकानं साम दाम दंड भेद एकत्र करून काम केलं. पण ज्यावेळी आम्ही कोविडच्या काळामध्ये लोक वाचवण्यासाठी सरसावत होतो, त्यावेळी तुम्ही गद्दारीची षडयंत्र रचली. आनाजी पंत आज इतिहासामध्ये गद्दार म्हणून आहे. एक गोष्ट या ठिकाणी सांगते की एका जंगलामध्ये फार मोठी आग लागली होती आणि त्या आगीमध्ये एक चिमणी काय करायची, आपलं घरटं जंगलामध्ये, जशी तुमची आमची घरटी या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या अस्मितेला सुद्धा आग लागलेली आहे आणि आपल्याला ती वाचवायची. आपलं घरटं वाचवण्यासाठी चोचीमध्ये जे पाणी येईल ते चिमणी एका विहिरीमधून घेत होती आणि त्या आगीमध्ये ओतत होती. पण ज्या क्रूर व्यक्तीनं आग लावली होती ना, ती व्यक्ती हसली आणि म्हणाली, अगं चिमणे तू केवढी, तुझी चोच केवढी आणि ही आग केवढी. हसल्यानंतर त्या चिमणीनं मार्मिक उत्तर दिलं. ती चिमणी म्हणाली, ही लागलेली आग किती मोठी आहे मला माहीत नाही, ही आग विझणार आहे का हे मला माहीत नाही, पण ज्या दिवशी आगीचा इतिहास दिला जाईल त्या दिवशी माझं नाव गद्दारांमध्ये नाही, निष्ठावंतांमध्ये असेल. माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, माझं नाव आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. म्हणून उद्या जेव्हा कधी शिवसेनेचा इतिहास दिला जाईल तेव्हा तुमचं माझं नाव छोटंसं का होईना, पण त्या ठिकाणी निष्ठावंतांमध्ये लागणार आहे. आनाजी पंतांसारखं आजही आपलं नाव खराब होणार नाही. आणि जे आनाजी पंत होतील, हे बघा, माणूस हा काही घेऊन येत नाही किंवा काही घेऊन जात नाही, जाते त्याची फक्त निष्ठा, त्याची कर्म. आणि आपली कर्म, आपली निष्ठा चांगली आहे, चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत हे मात्र नक्की आहे. आदरणीय बाळासाहेबांनी कधीही भेदभाव केला नाही, कधीही जातीयवाद केला नाही. एकदा मुस्लिम समाज शुक्रवारच्या दिवशी मातोश्रीवर अडकलेला होता आणि मातोश्रीवर अडकलेला असताना त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं, संध्याकाळची 7ची वेळ झाल्यावरती मुस्लिम समाजामध्ये कुजबुजीचं वातावरण चालू होतं. आणि त्यावेळी आमचे आदरणीय बाळासाहेब म्हणतात, तुम्हाला नमाज पडायचंय, माझ्या मातोश्रीमध्ये नमाज पडा. जर तुमच्या नमाज पडण्यानं माझी मातोश्री पवित्र होत असेल तर तुम्ही आज माझ्या मातोश्रीवरतीच नमाज पडलं पाहिजे. कारण का, तर त्यांनी कधीच जातीयवाद केला नाही. माणूस हा एकच धर्म आणि माणूस ही एकच जात. एकदा एक वयस्कर लेडीज, वयस्कर आजी आपल्या नातीला घेऊन रस्त्यावरती 12च्या सुमारास अडकली आणि तिच्या लक्षात आलं की माझी नात मोठी आहे, तिच्या सुरक्षेसाठी मला कुठंतरी थांबावं लागेल. आणि त्या ठिकाणी एक दार तिने वाजवलं. दार वाजवल्यानंतर ती आतमध्ये गेली आणि म्हणाली, आजची रात्र मला या ठिकाणी राहून देता का. त्या घरातल्या त्या व्यक्तीनं आपल्या बायकोकडे पाहिलं, मान हलवली बायकोने, त्याच ठिकाणी आजी राहिली. सकाळी उठल्यानंतर आजी लगबगीनं उठली आणि आपल्या नातीला घेऊन आजी निघाली. निघाल्यानंतर त्या माणसाने एक प्रश्न विचारला, आजी एवढी मोठी मुंबई आहे आणि एवढ्या मोठ्या मुंबईमध्ये तुम्ही रात्री 12च्या नंतर माझं घर का वाजवलं. त्यावेळी त्या आजीने उत्तर दिलं, अरे शिवसेना प्रमुखांचा, बाळासाहेबांचा भगवा तुझ्या घरावरती फडकतोय ना, माझी नात या ठिकाणी सुरक्षित आहे म्हणून मी रात्री या ठिकाणी आले. अशी आदरणीय बाळासाहेबांची शिवसेना आहे. तुम्ही काय या महाराष्ट्राला वळण लावलं. आज देशामध्ये सुद्धा कधी असं घडलं नाही. या महाराष्ट्राचा प्रत्येकाने आदर्शच घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम मावळ्यांनी आपलं बलिदान दिलं. हे स्वराज्य फक्त मराठ्यांच्या वर उभं नाही राहिलेलं, मुस्लिमांनी आपलं रक्त सांडवलं म्हणून हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे. हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग तुम्ही कशासाठी जातीयवाद, कशासाठी दंगली उभ्या करता. जे महाराष्ट्रातले महत्त्वाचे मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या. आज काय परिस्थिती आहे महिलांच्या सुरक्षेची. कधी आमच्या रायगडाच्या पायथ्याशी लेखे होते, तर कधी मणिपूरमध्ये आमच्या महिलांची नग्न दिंड काढली जाते. तिथे मोदी साहेबांना बोलायला वेळ नाही. मोदी का दौरा, मोदी का जुमला. अरे आमच्या कामोठ्यामध्ये, मी कामोठे शहरामध्ये राहते, त्या ठिकाणी मावळचे उमेदवार आदरणीय वाघेरे साहेब उभे आहेत आणि समोरच्या उमेदवाराची प्रचार रॅली होती.
तो कदाचित व्हिडिओ तुम्ही बघितलाही असेल. भल्या मोठ्या भगव्या झेंड्याला फटाक्याची आग लागली. आग लागल्यानंतर त्या ठिकाणी स्टेटमेंट द्यायचं ना, तुम्ही स्टेटमेंट द्यायचं की या ठिकाणी अनावधानाने भगव्याला आग लागलेली आहे, आम्ही या ठिकाणी भगवा सन्मानपूर्वक लावतो. भगवा ध्वज जळत असताना उमेदवारांच्या गाड्या निघून गेल्या आणि तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला जावं लागलं या घटनेच्या विरोधामध्ये. आम्ही कुठल्या पक्षासाठी नाही गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याखाली 18 पगड जाती एकत्र आणल्या आणि त्यांच्या नावावरती तुम्ही राजकारण करता. भगवा ध्वज जळत असताना तुमच्या गाड्या पुढं जाऊ कशा शकतात. त्या दिवशी मला जेवण गेलं नाही. ही तुमची विचारांची धारा. आज ना उद्या याच्यामध्ये बदल होईल. आपण लढू आणि आपण जिंकून दाखवू. आदरणीय गीते साहेबांनी मावळचा खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे. खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आवाज त्यांचा घुमला पाहिजे. या परिस्थितीमध्ये सुद्धा उद्धव साहेबांच्या पाठीमागे आदरणीय गीते साहेब ठामपणे उभे राहिले. आणि मी तुम्हाला एक विनंती करते की मशाल आणि शिवसेना, आम्हाला बाकी काही माहिती नाही, मशाल आणि शिवसेना ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. मतदान कसं घडून आणायचं हे सर्व शिवसैनिकांनी एक एक मत घडून आणण्याचं काम करा. सभा ऐकल्यानंतर, भाषणं ऐकल्यानंतर फक्त घरी निघून जाऊ नका. हे 3 दिवस आपल्याला जोमानं काम करायचं आहे आणि 7 तारखेच्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने गीते साहेबांचा आवाज आपल्याला त्या ठिकाणी घुमवायचा आहे आणि गीते साहेबांना त्या ठिकाणी विजयी करायचं आहे. एकदा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या रायगड भूमीमध्ये थोड्या त्यांच्या घोषणा देते, तुम्ही मला साथ द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. छत्रपती संभाजी महाराज की. गीते साहब आप आगे बढ़ो. गीते साहब आप आगे बढ़ो. किशोर जैन साहब आप आगे बढ़ो. खरं तर मला नक्की तुम्ही विजय सभेला बोलवणार. तुमचा मला फोन आला पाहिजे की गीते साहेबांची विजय सभा आहे आणि या ठिकाणी नागोठण्यामध्ये मॅडम तुम्हाला यायचं आहे. मला खूप आनंद होईल आणि आपण प्रचार रॅलीमध्ये मस्त सगळेजण गुलाल उधळू एवढंच या ठिकाणी सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय गीते साहेब आता शेकापक्ष आमदार भाई जयंत पाटील, रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई जैन यांचं इथे आगमन होत आहे. तसेच त्यांच्या समवेत शंकरराव मोहिते, शिवराम महाबळे, जनार्दन सकपाळ, ज्ञानदेव पांढरे व महादेव मोहिते यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. मी आलेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत करतो.
आपल्या ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पमाला अर्पण करायची आहे. मी विनंती करतो राजेभाऊ ठाकूर, शेख सुभान अली, किशोरभाई जैन, आमदार जयंतभाई पाटील आणि सर्व पदाधिकारी विनंती करतो की त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी विनंती करतो इम्रान पानसरे, आमचे अशफाक पानसरे, अखलाक पानसरे, छत्रपती शिवाजी महाराज की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, विचार व्यक्त करायचे. नमस्कार भाई, आपण आलात, नुकतीच सुरुवात केलेली आणि तशीच जोराने ह्या आपल्या नागोठण्याच्या मूल्यातनं मतदान झालं पाहिजे येत्या 7 मेला. आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत एका विचाराने. एक विचार आपण काय घेतलाय तर भारत देशाचं रक्षण करायचं आहे, संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि ज्या चुकीच्या पद्धती गेल्या 10 वर्षामध्ये चालू झालेल्या आहेत ह्या कुठेतरी आपल्याला थांबवायच्या आहेत. आज आपल्या ह्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा सरचिटणीस भाई जयंत पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचं भाषण आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे ते शेख सुभान अली, किशोरभाई जैन, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी, समोर बसलेले सर्व बांधव आणि भगिनींनो, खरोखर ही वेळ आहे आपल्याला एकत्र येण्याची आणि ही वेळ आहे आपल्या भारत देशामध्ये बदल घडवण्याची. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण आपले लोकप्रिय उमेदवार आनंदजी गीते साहेब यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. येत्या 7 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये आपल्या सर्वांना भरघोस मतदान करायचं आहे. मी एक 2-3 गोष्टी जास्त सांगेन कारण आपल्याला सर्वात जास्त सुभान अली साहेबांना, जैनभाईंना आपल्याला ऐकायचं आहे. आपल्याला आठवत असेल तर बघा, हा भाग देखील जो आहे आपला भारत देश सर्वात पहिला शेतीप्रधान देश आहे. या शेतीप्रधान देशामध्ये जर सर्वात मोठा पाठीचा कणा जर जसा असतो तसं कोण तर शेतकरी हा आपल्या भारत देशाचा अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या व्यवस्थेचा कणा आहे. आणि ह्या शेतकऱ्यांना आज तुम्हाला माहिती असेल गेल्या थोड्या वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना आंदोलनाला सामोरं जावं लागलं. तर ते सामोरं का जावं लागलं? 3 काळे कायदे भाजप सरकार आणून पाहत होतं आणि जेव्हा ते भाजपाने हे केले त्यावेळेला राहुल गांधींनी विरोध केला, परंतु ते जसे कायदे पारित झाले शेतकरी रस्त्यावर आले. आपल्याला माहिती असेल ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवरती अन्याय केला, त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये जवळजवळ 700 शेतकरी मृत्युमुखी पडले. आणि त्या शेतकरी आंदोलनातून आपण जर बघितलं असेल, एक लखीमपूर खिरी नावाचं एक गाव होतं, त्या गावामध्ये शेतकरी आपल्या हातामध्ये झेंडे घेऊन आंदोलन करत होते. त्या शेतकऱ्यांवरती आपण बघितलं असेल एक भरधाव वेगाने जीप आली आणि त्या जीपनी भाजपच्या मंत्र्याच्या मुलांनी जवळजवळ 10 ते 15 शेतकऱ्यांना मृत्युमुखी पाडले. आज आपण बघतोय ह्या देशामध्ये जी परिस्थिती चालली
जर त्या शेतकऱ्यांवरती वेळ आली तर ही उद्या तुमच्या आमच्यावरती पण वेळ येऊ शकते. मणिपूरचं आमच्या ताईंनी सांगितलं, मगाशी ईडीचं सांगितलं, बाकी सर्व सांगितल्या, अनेक गोष्टी आपण बघितल्या. भ्रष्टाचार ज्यांनी केला त्यांना सोबत घेऊन बसले, त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले आणि त्यांच्यासोबत आपण बघतोय त्यांनी राज्य केलं. आज माझ्या महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत. ठीक आहे, महागाईबद्दल बोलायला पाहिजे. जो गॅस तुम्हाला 400-450 रुपयात मिळत होता तो ह्यांनी 1100 पर्यंत नेला, आता 100 रुपये काहीतरी कमी केले. इतर बसलेले बांधव असतील, आपण बघा महागाईचा एवढा कर यांनी करून ठेवला आहे. आपल्याला थोड्या दिवसांपूर्वी माहिती असेल भ्रष्टाचार म्हणजे किती. नोटबंदी केली ती केली, पण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या द्वारे त्यांनी जे भारतामधले आपण बघितले त्यांनी एवढा निधी हे केला. कायदा आणि सुव्यवस्थेचं भाई काय चालले. आपण आमदारात कल्याणच्या पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार जर गोळीबार करत असेल तर ह्याच्यापेक्षा वाईट ती दुर्घटना काय असू शकते हे आपल्या भारताने आपण बघितलेलं आहे. मला प्रामाणिकपणे सांगा, जैनभाई इथे बसलेले आहेत, किशोरभाई, इतर सर्व मंडळी, ठीक आहे, आपल्या इथल्या नगरपालिकेच्या किंवा इथल्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या असतील, पण ह्या भाजप सरकारने आजपर्यंत गेली 2 ते 3 वर्ष झाली, आपण बघाल जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाही, आपण बघाल महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, इतर निवडणुका नाही, परंतु निवडणुका त्यांनी घेतल्या नाही. आणि आज तुम्हाला सांगतो, येत्या 7 तारखेला मतदान करताना आपण मंडळी, आपण चुकायचं तर नाहीच आहे, पण जर का चुकलो तर ह्या देशामध्ये पुन्हा निवडणुका होणार नाही आणि लोकशाही जाऊन हुकुमशाही येईल. म्हणून आपण सर्वांनी 7 तारखेला आज जास्तीत जास्त मतदान करायचं आहे. आज आपण व्यासपीठावर बघतोय, जयंतभाई पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माझे वडील स्वर्गीय माजी आमदार काँग्रेसचे नेते मधुशेठ ठाकूर, त्यांच्याने आमचं त्यावेळेला फार हे होतं, परंतु फक्त आणि फक्त भारत देशाला वाचवण्यासाठी ही इंडिया आघाडीची स्थापना राहुल गांधींच्या माध्यमातून झाली. मगाशी ताई तुम्ही बोलताना बोलल्यात आमचे गीते साहेब, फक्त गीते साहेब आता तुमचे राहिलेले नाही, उद्धव साहेब फक्त तुमचे राहिलेले नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारत देशाचे आहेत. कारण मी मगाशी तुमचं भाषण ऐकत होतो, तुम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांची नावं, आम्हाला तो विषय नाही, पण आज आपण काय एकत्र आलोय, एक दिलाने काय एकत्र आलोय, तर ही जी जुलमी राजवट, भाजपाची जी जुलमी राजवट आहे, ही हद्दपार काढण्यासाठी आपण आलोय. आजकाल तुम्हाला माहिती असेल भाई, एक जुनं गाणं आहे, याद आ रही है तेरी याद आ रही है. भाई तुम्ही गाणं तर ऐकलेलं असेल. आता कोणाची याद येते मला सांगा. आपण सर्वांना मानतो कोणाला, अंतुले साहेबांना. आता अंतुले साहेबांची याद कोणाला यायला लागली मला सांगा, आणि ही काय यायला लागली, यायचं कारण काय आहे, तर काय याद आले. आज आपल्याला त्यांना माहिती आहे की त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे, म्हणून त्यांना अंतुले साहेबांची याद येते. जसं पुतना मावशीचं माहिती आहे ना प्रेम आलेलं श्रीकृष्णावरती, तशी परिस्थिती भाई झाले. आजकाल तुम्हाला माहिती असेल ते बरेचसे माझे मित्रमंडळी बसलेले आहेत, मुलं बसलेली आहेत. हल्ली IPLच्या मॅचेस तुम्ही सर्व मंडळी बघत असाल ना रे बाबांनो. पूर्वीच्या मॅच व्हायच्या, एक प्लेयर एकाच टीममध्ये खेळायचा. पूर्वी असं नव्हतं ना, आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे असं होतं काय. पण हे IPLची प्रथा आता राजकारणात पण भाई यायला लागले. आणि आता ज्यांना आम्ही गेल्या वेळेला कॅप्टन बनवलेले चांगले खेळाडू, ओपनर खेळाडू, आज तेच टीम बदलून गेले. आता ते टीम बदलून गेल्यावर भाई आपण काय यांच्या मागे धावत राहायचं का, आपण तर नाही धावू शकत. आणि म्हणून आपल्याला सर्वांना, तुम्ही आता येत्या 7 तारखेला कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. मतदान असं भरघोस करा. आम्ही अनेक दिवसांनी, अनेक वर्षांनी बघतोय मुस्लिम भगिनी एवढ्या बहुसंख्येने मिटिंगमध्ये येत आहेत. अरे काय येत आहे, त्याचं कारण काय आहे. कारण सर्वांना समजते आज भारत देशामध्ये ही जी जुलमी राजवट आहे ही आपल्यावरती अन्याय करते, अत्याचार करते, म्हणून आपण एकत्र येतोय. आता हिंदू मंडळी आहेत, मुस्लिम, मला सांगा तुम्ही सर्व समोर बसलेले, आजपर्यंत आपल्या भारत देशामध्ये काही ठिकाणं वगळा, पण रायगड जिल्हा असेल, कधी हिंदू मुस्लिम आपण कधी वादविवाद कधी कशात होतो का. अहो ईद असेल तर आम्हाला 5-25 ठिकाणी जायला लागते, भाई 100 ठिकाणी जात असतील. दिवाळीला गणपतीला बाकी मंडळी आपल्या घरी येतात. आणि आपल्या भारताची सर्वात मोठी एक जर बघितली तर विविधतेमध्ये एकता, भाई ही आपल्या भारत देशाची खरी ओळख आहे. आणि ती ओळख पुसण्याचं काम ही सर्व मंडळी करत आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, भाई बोलतील, सुमनभाई बोलतील, पण एकच सांगतो ताई, तुम्ही मगाशी बोलल्यात की खरोखर उद्धव साहेबांनी जे काम कोरोना काळामध्ये केलं हे वाखाणण्याजोगं होतं. त्यावेळेला आरोग्यमंत्री होते राजेश टोपे, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे मंत्री होते, इतर सर्व लोक होते, पण महाविकास आघाडीच्या ह्या सरकारने जे काम केलं ते अतिशय चांगलं काम केलं होतं. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे पेणमध्ये फडणवीस साहेब आले,
त्यांनी सांगितलं कमीत कमी मोदींना कोरोनाच्या लसीसाठी तुम्ही मतं द्या. पण मी तुम्हाला एक खरं सांगेन, ज्या मोदींनी आपल्याला टाळ्या वाजवायला सांगितल्या, थाल्या वाजवायला सांगितल्या, त्या मोदींनी खरा जर करोना आला असेल तर हा मोदींमुळे आला. हा कसा, तर मी तुम्हाला सांगतो, राहुल गांधींनी ज्या वेळेला कोरोना यायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं सर्व एअरपोर्ट बंद करा. हा बाहेर देशातून आलेला होता आणि ती जर आपण एअरपोर्ट त्यावेळेला बंद केली असती, आपल्या भागामध्ये कुठेही करोना आला नसतात. म्हणून करोनामध्ये जर खरोखर सर्वात जास्त प्रॉब्लेम, तुम्हाला माहिती असेल गंगेमध्ये अनेक प्रेत वाहत होती, तर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्र वाचवला, परंतु तुम्ही इतर देशामध्ये अतिशय वाट लावली. आता एकच सांगतो, नियतीचा खेळ कसा असतो तो बघा. नियतीचा खेळ कसा आहे तो बघा. आपण सर्वांनी मतपत्रिका बघितली असेल. आपले जे उमेदवार आहेत अनंत गीते साहेब, ह्यांचा नंबर आहे 1, बरोबर आहे, आणि जे दुसरे उमेदवार आहेत त्यांचा नंबर आहे 2. आता मला सांगा हे नियतीने का झालं? त्यांचा नंबर अनंत गीते साहेब खालीवरती व्हावे म्हणून बरेच प्रयत्न झाले, पण नियतीला पण ते मान्य नव्हतं. तर त्याला कारण काय? तर आमचे आनंद गीते, जसे आता मगाशी ताई तुम्ही आमचे बोलत, आता मी आमचे बोलायला लागलो, तर ते जे आमचे गीते साहेब आहेत हे आहेत 1 नंबरवाले. काय आहे? आणि जे दुसरे उमेदवार आहेत हे आहेत 2 नंबरवाले. आता मला सांगा ते 2 नंबरवाले आहेत, मग ते 2 नंबरला गेले. भाई मी काय चुकलो नाही ना? हां, तर ते 1 नंबरवाले असल्यामुळे. आणि मला एक सांगा, आता गीते साहेबांना नियतीने 1 नंबर दिलाय, तर आता ती 1 नंबर ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? आपली, सर्वांची, तुमची, माझी, जिथे समोर बसलेल्या सर्व नेत्यांची. आणि आम्ही आमच्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. उद्या उद्धव साहेबांची सभा आहे, पण आपण सर्वांनी येत्या 7 मेला असं भरघोस मतदान करा, असं भरघोस मतदान करा का त्यांना पण समजलं पाहिजे फक्त पैशाने निवडणुका जिंकल्या जात नाही, त्याच्यासाठी खरोखर तुम्ही चांगलं कार्य करायला लागतं. आज आपण इथे बोलून आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस. धन्यवाद राजाभाऊ. आपण खरोखरच एक धगधगतं विजय वक्तृत्व आहे ते लोकांना पोचवलेलं आहे. मी विनंती करतो आनंद वाघ आणि गणपत म्हात्रे यांना की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे. अजगर मुलांना सुद्धा विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी विनंती करतो आमचे सहसंपर्क प्रमुख तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे यंत्रणा प्रमुख किशोरभाई जैन यांना की त्यांनी आपले विचार व्यक्त करायचे. तसेच आमचे मित्र नजीर पानसर यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपतींना अभिवादन करतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन करतो. 32 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले गीते साहेबांना निवडून आणण्यासाठी गीते साहेबांपेक्षा जास्ती आम्हा सर्वांपेक्षा जास्ती तन मन आणि धन मनाने सगळेच असतात, पण धन पण महत्त्वाचा असतो. आणि जी मागे कमी त्यांच्यामुळे झाली होती ती कमी पूर्ण करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या नागोठण्याला शेतकरी कामगार पक्षाचा वारसा कायम राहिलेला आहे असे जयंतभाई पाटील या ठिकाणी मोल्यात सभा घ्यायची होती. आपल्या सगळ्यांची मागणी होती आणि मी मसळ्याला शेख साहेबांचं भाषण ऐकलं. माझ्या सुद्धा अंगावरती शहारे आले आणि मग मोल्यामध्ये त्यांना बोलावं असं मला वाटलं. शेख साहेब बोलले मी मोल्यात बोलत नाही जास्ती, मी हिंदू समाजात जास्ती बोलतो. आणि म्हटलं इथं संमिश्र सभा आहे, तुम्ही या. आणि आज रायगड जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी त्यांनी वातावरण बदलून टाकलेलं आहे. आपल्याला जेवढं महाराजांबद्दल माहिती नाही आहे त्याच्यापेक्षा काही पटीने माहिती त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे असे आदरणीय शेख साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन केलं. तसं रायगड जिल्ह्यात अध्यक्षपदाचा इथे अकलकबाईंना आशफाकबाईंना नेहमी जायला लागायचं, पण राजाभाऊ ठाकूर झाल्यापासून
आमच्या जिल्ह्यात आमच्या एरियाला वाटायला लागलं की खरा काँग्रेसचा आम्हाला कार्यकर्ता माणूस भेटला. असे राजाभाऊ ठाकूर व्यासपीठावर उपस्थित आमच्या सगळ्यात पहिली आलेल्या सुवर्णाताई, उपस्थित सर्वच हे नागोठणा एरियातलेच असल्यामुळे माझे सगळे पदाधिकारी जरी मोठे असले तरी कार्यकर्ते सगळे माझेच आहेत. हे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सहकारी, मोहल्ल्यातील सर्व प्रमुख सहकारी, उपस्थित असलेले आपण सगळे नागोठणे शहरातील, ग्रामीण भागातील, आम्हाला सगळ्यांना ऐकायला आलेले बंधू आणि भगिनींनो, मला वाटते बऱ्याच वर्षांनी किंवा एकदा पण नाही, अजून पहिल्यांदाच मी जैनबाईंच्या समोर भाषण करतोय आणि म्हणून मी भाषणाची वेळ थोडीशी मागून घेतलेली आहे. मी या लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाही, कारण जयंतबाई इथे आलेले आहेत. त्यांना मी नागोठणा कसा जिंकतो, नागोठणा भाग माझ्या पाठीशी कसा उभा राहिला आहे आणि रोहा तालुक्यात तटकरेचं अधिराज्य असताना सुकळी खिंडीच्या आतमध्ये उतरल्यानंतर, भिसे खिंड आतमध्ये उतरल्यानंतर घर पण शिल्लक ठेवलं नाही. आम्ही एवढा नागोठणा मजबूत केलेला आहे आणि त्या आघाडीचे आपण प्रमुख झालात आणि इंडिया आघाडीचा बोलबाला सगळ्या ठिकाणी सुरू झाला आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. मी मातोश्रीवर त्यावेळेला होतो. मी उद्धवजींना शब्द दिला, साहेब 17 सीटा आहेत, संपूर्ण ग्रामपंचायत निवडून घेऊन आपल्यासमोर येणार आहे आणि इंडिया आघाडीची ग्रामपंचायत असेल. आणि पहिली बोनी या नागोठण्यातनं 17 पैकी 16 सीटा या इंडिया आघाडीच्या निवडून आल्या. भाई, ग्रामपंचायतीमध्ये सीटा निवडून येतात 25 मतांनी, 15 मतांनी, 5 मतांनी, काही वेळेला टॉस पण होतो. सरपंच निवडून येतो 50 मतांनी, 60 मतांनी, पण या ठिकाणी सरपंच 1500 मतांनी निवडून आला. तटकरेचा सरपंच पाडून, तटकरेचा सरपंच उमेदवार पाडून. आणि ऑलरेडी सगळे एकत्र झाले होते. शिंदे गट, भारतीय जनता पक्ष धैर्यशील पाटील गट, भारतीय जनता पक्ष रवी पाटील गट, भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, हे सगळे प्रमुख. मी मुद्दामून गटच बोलतो कारण अजून सगळे गटातच आहेत आणि म्हणून हे सगळे गट, या सगळ्या गटांनी मिळून नागोठण्यावरती किशोर जैनला संपवण्यासाठी ही ग्रामपंचायत जिंकायची आणि म्हणून ठाण मांडून बसले होते. बाई, हा जो पाया रचलेला आहे तो पाया विकासाच्या विषयावर रचलेला आहे आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलंय त्या हिंदुत्वाच्या पायावरती आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि विकास करताना अनेक वेळेला मुस्लिम बांधव आमच्या बरोबर नव्हते. माझ्या वेळेला 17 सीटापैकी मुस्लिम मोहल्ल्यातल्या 6 सीटा निवडून यायच्या, जेमतेम 10 सीटा माझ्या त्या ठिकाणी निवडून यायच्या आणि मी ग्रामपंचायतचा सरपंच बनवायचो. पण जेव्हा जेव्हा सरपंच बनवले तेव्हा तेव्हा मुस्लिम मोहल्ल्याला समान वाटा, जी जी कामं आणली त्या सर्व कामांमध्ये समान वाटा दिलेला आहे. मग आपले आहेत, परके आहेत, कोणाचे आहेत, काय, हे कधी भेदभाव आम्ही ठेवला नाही. आणि म्हणून जवळीक ही नेहमी वाढत गेली. पूर्वी बाबासाहेब अधिकारी होते त्यावेळेला आम्ही आघाडी केली, मग काँग्रेसला काही सीटा दिल्या, बाकीच्या भागामध्ये काही सीटा दिल्या आणि अंडरस्टँडिंग जी जी ठरली, मग उपसरपंच द्यायचं ठरलं. फरमान शेटना आम्ही सरपंच पद दिलं. त्यांची मुदत जेवढी होती तेवढ्या मुदतीच्या अगोदर आम्ही आमचा राजीनामा देऊन त्यांना सरपंच पद दिलं. जिल्हा परिषदेची निवडणूक आली त्यावेळेला आघाडी नव्हती, राज्यात कुठे आघाडी नव्हती, जिल्ह्यात कुठे आघाडी नव्हती. आम्ही नागोठण्यात आघाडी केली. आम्ही नागोठण्याला काँग्रेसला सोबत घेतलं. काँग्रेसला सोबत घेऊन मला फरमान शेटनी त्यावेळेला फोनवर विचारलं, किशोरबाई, मी आमचा उमेदवार एक देऊ का, तुम्हाला चालेल का? थोडं घाबरतच विचारत होते. किशोर जैनला मुस्लिम उमेदवार चालेल का नाही चालेल? म्हटलं, बाई, तुम्ही कुठलाही उमेदवार द्या. त्यांनी नाव सांगितलं खाटिकचं, बिलाल खाटिक. म्हटलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मग या ठिकाणी बिलाल खाटिक माझ्याबरोबर उभे राहिले, त्या ठिकाणी संजय भोसले माझ्याबरोबर उभे राहिले आणि निवडणूक झाली. निवडणुकीचा निकाल बाई लागला. 3000 मतांनी माझी सीट डिक्लेअर झाली. सगळे मुस्लिम मोहल्लेवाले मला हार घालायला आले. किशोरबाई, तुम्हाला हार. म्हटलं हार घेणार नाही. जोपर्यंत बिलाल आपला निवडून येत नाही
तोपर्यंत मी जिंकणं हे माझ्यासाठी अभिमानाचं नाही आहे. आणि म्हणून बिलाल 200 मतांनी राष्ट्रवादीच्या एका मोठ्या नेत्याला पाडून माझ्याबरोबर निवडून आला. हा विश्वास या ठिकाणी मुस्लिम समाजाचा मिळवलेला आहे. आणि मग माझ्या संस्था आहेत, शाळा असेल, बँक असेल, ग्रामपंचायत असेल, ह्या सगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधव आज सुद्धा माझ्या कॉलेजवरती सकाळी जर गेलेत तर कमीत कमी बुरखा घातलेले 100 ते 50 विद्यार्थी तुम्हाला दिसतील, विद्यार्थिनी दिसतील. कधी भेदभाव केलेला नाही. आणि जे पोटाला पाहिजे, जे उद्धव साहेबांनी सांगितले, आमच्या मनामध्ये राम जो आहे तो मुंह में राम आणि पोटात काम, ही भावना ठेवून आम्ही चाललेलो आहे. आणि 80% समाजकारण. मी भाई ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर 5 वर्षात झेंडावंदन सोडला तर कधीच ग्रामपंचायत पाऊल ठेवत नाही, कधीच जात नाही ग्रामपंचायतमध्ये. मी ग्रामपंचायतमध्ये कोणाचं काम करू नका जरी माझा शत्रू असला तरी सांगायला जात नाही. आणि मग आलेल्या प्रत्येक माणसाचं जर काम होत असेल तर कसं काय जागा मिळणार विरोधकाला. आमचे सगळ्यात जास्ती निवडणुकीमध्ये लढणारे जे शत्रू आहेत ते सुद्धा ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर खाली हाताने परत जात नाही. माझ्याकडे असणाऱ्या विषयामध्ये खाली हाताने परत जात नाही. आणि म्हणून ही कॉन्क्रीट बांधिलकी करून आम्ही या ठिकाणी उभे आहोत. वरती आघाड्या होतात, युत्या होतात, काही होतात, परंतु हा जिल्हा परिषद मतदारसंघ ज्या ज्या वेळेला निवडणुका होतात त्या त्या वेळेला भाई शेतकरी कामगार पक्ष तुमच्या फोनवरती फक्त आदेश घेतो मी, पण शेतकरी कामगार पक्ष सुद्धा आमच्या बरोबर असतो. आणि म्हणून ही बांधिलकी आज पण सांगतात, तटकरीची सगळी लोक सांगतायत की हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय खरं नाही. आणि खरोखर ही कॉन्क्रीट बांधिलकी असल्यामुळे ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातना गीते साहेबांपासून मला 3000चा लीड मिळाला होता, पण आता 4 ते 5000चा लीड या जिल्हा परिषद मतदारसंघात मिळेल हा शब्द तुम्हाला देतो. आणि एक महत्वाची जबाबदारी जयंतभाई साहेबांना मी सोपवतो, की आपल्या सगळ्यांचा आपुलकीचा विषय आहे. आपण जिल्हा परिषदमध्ये नागोठणा तालुका व्हावा हा ठराव मांडलेला आहे. पप्पू शेठ त्या ठिकाणी असताना त्यांनी हा ठराव बहुमताने जिल्हा परिषदमध्ये मंजूर करून घेतलेला आहे. पाबळ खोऱ्यापासून चोळ्यापर्यंतचा एरिया नागोठणामध्ये समाविष्ट व्हावा अशी आमची मागणी आहे. उद्धव साहेबांचा रिमार्क त्याच्यावरती आहे. परंतु त्या ठिकाणी आपण विधान परिषदेचे आमदार म्हणून आता जे काही जिल्हे डिक्लेअर होणार आहेत त्या जिल्ह्यानंतर तालुका डिक्लेअर होण्याचे प्रस्ताव सुरू होणार. त्या तालुक्याच्या प्रस्तावाला आपला हातभार लागावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. नागोठणेकरांना तुमच्या वतीने जो शब्द दिलाय, मोल्ल्यातला आणि विभागातला एक मत आपला राहायला पाहिजे असं काम आपल्याला सगळ्यांनी करावं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याचा उमेदवार हा भ्रष्टाचारी नसावा, हा सदाचारी असावा, हा निर्णय घेऊन आपण पुढे जायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नहमदु नुसल्ली अला रसूलिल करीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. जे रंजले गांजले त्यासी मने जो आपले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांना रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ कोळवाडी भूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं सर्वात आधी मराठीत भाषांतर करण्यासाठी स्वतःचे त्या काळातील 25,000 रुपये आणि आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज, क्रांती सूर्य महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना सलाम करतो. आणि आज 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अनंत गीते साहेबांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेत मंचावर उपस्थित आदरणीय आमदार भाई जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित
इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी सन्मान्य आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या मातांनो, माझ्या भगिनींनो, माझ्या बांधवांनो, एवढ्या मोठ्या संख्येत आपण येथे उपस्थित आहात याचा अर्थ असा आहे की सुनील तटकरे साहेबांनी जे 70,000 कोटी दाबले त्याचं वजन तुमच्या डोक्यावर नाही. तुम्ही मुक्त आहात. तुम्ही हे सिद्ध केलेलं आहे. सुनील तटकरे साहेब हा नागोठण्याचा जो भाग आहे याने सिद्ध केलेला आहे कि शेर बिकते नहीं कुत्तों के बाजार में, शेर बिकते नहीं कुत्तों के बाजार में, और जो बिकते हैं वो टिकते नहीं शिवाजी महाराज के दरबार में. बांधवांनो, ही रायगडाची भूमी आहे. या भूमीची ओळख जगामध्ये आहे की न्याय करणारी भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला, फितुराला कधी माफी दिली नाही. आणि आज दुर्दैवानं या महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारे 4 गद्दार तुमच्या रायगड येथे आहे, ज्याचा निकाल तुम्हाला 7 तारखेला करायचा आहे. ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागून सत्तेत आले, 2014ला सांगितलं छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ. आम्हाला वाटलं आईची शपथ खोटी खाईल, बापाची शपथ खोटी खाईल, छत्रपतीची खाणार नाही. लोक शिवाजी महाराजांच्या नावानं त्यांना मतदान करतात. सत्तेवर आल्यानंतर ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं सर्वासी पोटासी लावणे, सर्व गरिबाला पोटाला अन्न मिळालं पाहिजे, हाताला काम मिळालं पाहिजे. सत्तेवर आल्यावर त्यांनी काय केलं? गरिबांच्या पोटावर पाय दिला. पहिला कायदा केला, निर्णय घेतला नोटबंदीचा. आम्हाला सांगितलं भ्रष्टाचाराचा पैसा जमा होणार आहे, देश हितासाठी आहे. 145 गरीब नागरिक रांगेमध्ये उभे राहिले, मृत्युमुखी पडले. 56 लाख लोकांचा रोजगार गेला. आणि फायदा कोणाचा झाला? अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक आहे गुजरातमध्ये, अमित शहा त्याचे जुने अध्यक्ष आताचे निदेशक आहे. त्या बँकेमध्ये 793 कोटी रुपये फक्त 5 दिवसात बदलले आणि 4 महिन्यामध्ये 5,000 कोटी 500,000च्या नोटा बदलल्या. तुम्हाला टीव्हीवर काय दाखवलं की नरेंद्र मोदी यांनी आपल्या म्हाताऱ्या आईला रांगेत उभं केलं 500 आणि 1000चे 2,000 रुपये बदलण्यासाठी. अरे अमित शहा जर 5,000 कोटी रुपये बदलू शकतात आपल्या बँकेत, मग आपल्या मित्राच्या आईचे 2,000 रुपये बदलू शकत नाही? आम्ही विचार केला नाही. नंतर जीएसटी आणली, व्यापार संपून टाकले. लॉकडाऊन लावला, नियोजन नाही. गरीब मजुरांना 600 किलोमीटर पायी चालावं लागलं. जालना येथे गरीब मजूर रेल्वेच्या ट्रॅकवर झोपले होते, उपाशी होते. त्यांचे वरून ट्रेन गेली, चिरडून गेली आणि ते मृत्युमुखी पडले. एक आमच्या मजूर कामगाराची बहीण गरोदर आहे, 650 किलोमीटर पायी जाते आणि त्याची प्रसूती रस्त्यावर होते. कोणामुळं? नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. आणि तुम्ही मत मागितले शिवाजी महाराजांच्या नावात. लॉकडाऊन मुळे लोकांचा रोजगार गेला. 1,12,000 लोकांनी आत्महत्या केली उपासमारीमुळं, हाताला काम नाही म्हणून. अरे सर्वासी पोटासी लावणे हा आदेश होता शिवाजी महाराजांचा. तुम्ही सर्वांच्या पोटावर पाय दिलं, त्यांना आत्महत्या करायला मजबूर केलं. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता सर्वांस पोटासी लावणे आणि भारतीय जनता पार्टीचा त्याची नीती आहे की सर्वांस भिकेस लावणे. सर्वांना भिकेस लावून टाकलं. आपल्याकडे जे उरलं सुरलं होतं ते सर्व गेलं. आता आमच्याकडे काही उरलं नाही. आणि खोट एवढं बोलले, आईची शपथ, गंगा मैयाची शपथ. वाराणसीला गेले, तिथं जाऊन काय म्हणतात? पहला मुझे लगा किसी ने मुझे यहाँ भेजा है, फिर मुझे लगा मैं यहाँ आया हूँ. यहाँ आने के बाद मुझे महसूस हुआ न किसी ने मुझे यहाँ भेजा है
ना मैं आया हूँ, मुझे तो माँ गंगा ने बुलाया है. लोकाला वाटलं काय माणूस आहे, गंगा मैयानं बोलवलं. गंगा मैया अपने पुत्र की प्रतीक्षा में थी कि पुत्र आए और गंगा स्वच्छ कराए. लोकाला वाटलं हे माणूस फार छान आहे, देव माणूस आहे. अरे आपल्याला तर आपले नातेवाईक बोलवत नाही, याला तर गंगा मैया बोलवते. आता हा गंगा स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही. नमामि गंगे प्रोजेक्ट आला, 20,000 कोटीचा, 5,700 कोटी मंजूर झाले, 3,600 कोटी घेतले. आणि गंगा मैया आजही तुम्ही बघा, जे गंगा स्वच्छ व्हावी म्हणून आंदोलन करत होते असे संत त्यांनी आंदोलन करता करता मृत्युमुखी पडले. आता ते म्हणत नाही, गंगा मैयाचं नाव घेत नाही. पुत्र, गंगा मैया तुझे बुला रही है. जेव्हा गंगा स्नान करायला ते गेले, असं घाबरत घाबरत जात होते. त्यांना भीती वाटत होती, गंगा मैया ओढून घेते काही का. अरे गंगा मैयाच्या नावावर खोटं बोलले तुम्ही. बांधवांनो, माझ्या भगिनीसाठी ते म्हणत होते, आम्हाला काय म्हणले, बहुत हुई महंगाई की मार, अब के बार मोदी सरकार. लोकांना वाटलं बाबा महागाई कमी करल, आपलं जीवन सुखी होईल. 400 रुपयाचा गॅस 1100 रुपयाला झाला, 700 रुपये जास्त. 2 महिन्याला जर एक गरीब कुटुंब टाकी घेत असेल तर 2 महिन्याला 700 आणि वर्षाला 6 म्हणजे 4,200 आणि 10 वर्षाचे 42,000 रुपये कोणाकडून घेतले? आमच्या खिशातून काढले. आता ते काय म्हणतात, आम्ही हिंदुत्वासाठी करतोय. माझे हिंदू बांधव इथं बसलेले आहे, हिंदू आई तिथं बसलेली आहे. मला सांगा, गॅसची टाकी हिंदूला किती भेटते? कितीला? 1100ला. आणि माझ्या मुस्लिम आईला? मग कुठे भेदभाव? म्हणजे हिंदूच्या खिशातून बी 700 काढले, मुसलमानच्या खिशातून 700 काढले. मग हिंदूचा फायदा कुठे झाला? 33 कोटी कनेक्शन आहे भारतामध्ये. आता 33 कोटी गुणिले 42,000, 13,86,000 कोटी रुपये तुमच्या खिशातून काढले. आता मी पेट्रोलचा हिशोब नाही लावला, डिझेलचा नाही लावला. 10 कोटी लिटर पेट्रोल दररोज लागते. 40 रुपयाच्या हिशोबातून 400 कोटी आणि महिन्याला 4 त्रिकोण 12,000 कोटी. वर्षाला 1,44,000 कोटी आणि 10 वर्षाचे 14,44,000 काही कोटी होतील. पैसे कोणाचे? हिंदू आणि मुसलमानाचे. 70 कोटी लोक सरकारनं दिलेल्या राशनवर जगतायत, मौताज झाले. हे अभिमानानं सांगतायत की बघा, तुम्ही आम्हाला सत्ता दिली, आता आम्ही तुम्हाला मौताज केलं. 70 कोटी लोक आम्ही फेकलेल्या भिकेवर जगतात. श्रीमंत कोण झालं? श्रीमंत झाले फक्त 2 लोक, अंबानी आणि अडाणी. एशियाचा सर्वात श्रीमंत अंबानी, किती संपत्ती त्याची? 10 लाख कोटी. अडाणीची 7 लाख कोटी. 70% भारतीयाकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी संपत्ती फक्त 1% लोकांकडे आहे. आता माझा सर्वसामान्य हिंदूला प्रश्न आहे, ते काय सांगतात, मोदी सरकारमध्ये फक्त मुस्लिम दुखी आहे. आता मला सांगा, मुस्लिम दुखी काय आहे? त्याचे मोठे उद्योग नव्हते जे लॉकडाऊन मध्ये संपून जातील. मुस्लिमचं काय नुकसान झालं? मुस्लिमांचं भय दाखवून त्यांनी हिंदूचं नुकसान केलेलं आहे. बांधवांनो, हे विचार करायला हवा. माझ्या मुस्लिम बहिणी ते ज्या बसलेल्या आहेत, माझे मुस्लिम बांधव जे बसलेले आहेत, तुम्हाला वाटत असेल की हे भारतीय जनता पक्षाला किंवा मोदीला घाबरून आहेत? अजिबात नाही. यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेलं आहे. त्याची परतफेड करण्यासाठी, पुन्हा देश वाचवण्यासाठी तुमच्या सोबत या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत. माझ्या मुस्लिम बांधवाला विचारायचंय, संविधान वाचवण्यासाठी ह्या मुस्लिम भगिनी का आल्या? संविधान आम्हाला असंच नाही मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा संविधान निर्माण करायचं जेव्हा संघर्ष करत होते, तुमच्या महाड येथे बाबासाहेबांना सभा घ्यायची होती. कोणी सभा द्यायला तयार नव्हतं, जागा द्यायला तयार नव्हतं. जातीवादी लोकांनी सांगितलं, जो बाबासाहेब आंबेडकरांना जागा देईल तो जीवाला मुकेल. कोणी समोर यायला धजावत नव्हता. तेव्हा एक तरुण समोर आला, तो म्हणला, माझ्या बाबासाहेबाला जागा पाहिजे, मी जागा देतो, कोण काय करतो बघेल. त्याचं नाव होतं फतेह खान हा मुसलमान. आज विजय स्तंभ आहे ना तिथं महाड येथे. या महाडच्या, या रायगडाच्या मुसलमानाचं योगदान संविधान निर्माणामध्ये सुद्धा आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी 4 मुलं कुर्बान केली, तेव्हा आम्हाला संविधानाचं हे अधिकार मिळालेला आहे. आता या अधिकाराच्या रक्षणासाठी आम्हाला लढा द्यायचा आहे बांधवांनो. भारतीय जनता पार्टी काय म्हणते? आम्हाला 400 सीट द्या. कशाला? संविधान बदलायचं. अनंत हेगडे काय म्हटला? 400 सीट द्या, आम्हाला संविधान बदलायचंय. याचा अर्थ काय? बाबासाहेब आंबेडकरांनी जे 4 मुलं आपले बलिदानी देऊन आम्हाला जे मताचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, राईट टू स्पीच दिलं, राईट टू लाईव्ह दिलं, हे सर्व अधिकार त्यांना संपवायचे आहे. आमचे मत घेऊन तुम्ही हे विचार करायला हवा, अरे बाबासाहेबांनी जे मताचा अधिकार देण्यासाठी आपले 4 मुलं कुर्बान केले, आम्ही सुद्धा आमचा एक मुलगा कुर्बान करू, या संविधानाचं रक्षण करू. जब तक रहेगी जान ये कहते रहेंगे हम, बाबा साहब आंबेडकर का संविधान जिंदाबाद. और तू क्या मिटाएगा संविधान को? गोडसे के चेले तेरे छाती पे चढ़कर कहेंगे संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. बांधवांनो, हमचे सुनील तटकरे साहब, अपने को विकास करने का है, अपने को डेवलपमेंट करने का है, अपने को मोदी के साथ जाना पड़ता, अमित शाह के साथ जाना पड़ता. तुम्हारा विकास देखा मैं गूगल मैप पे 20 किलोमीटर बता रहा और 1 घंटा लग रहा. पूरे रास्ते देख रहा मैं रायगढ़ के. ये विकास है तुम्हारा? जैसी उसकी सूरत वैसी तुम्हारा विकास है. अरे विकास कौन सा करना है? अभी ये लोग क्या कर रहे? नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनना है, नरेंद्र मोदी जी को प्रधानमंत्री बनाना है. हाँ भाई, लेकिन काय को बनाना है? कोई वजह होंगी ना उसकी. नरेंद्र मोदी साहब ने बोले थे साल में 2 कोटी लोगों को रोजी देंगे, रोजगार देंगे. देखो 1 कोटी लोगों को दिए, 1 कोटी लोगों को देना बाकी है. अब हम चुन के लाएंगे, प्रधानमंत्री बनाएंगे तो वो 1 कोटी को देंगे. नरेंद्र मोदी बोले थे सबके खाते में 15-15 लाख डालेंगे, 10 लाख डाले, 5 बाकी है, हर चुन के देंगे, वो 5 डालेंगे. नरेंद्र मोदी बोले थे महंगाई कम करेंगे, 400 का सिलेंडर था 300 करें, हर चुन के देंगे, 200 करेंगे. नरेंद्र मोदी बोले थे 70 का पेट्रोल है 35 रुपए करेंगे. देखो 35 तो नहीं कर सके, 50 करें, हर चुन के दिए तो 35 करेंगे. ऐसी कोई वजह है क्या? अरे जितने वादे करे सब झूठ. अभी हमारे सुनील तटकरे साहब, मोदी के साथ जाना पड़ता, मोदी को चुन के लाना पड़ता, प्रधानमंत्री करना पड़ता. हाँ भाई करेंगे, लेकिन वजह क्या है? तुम राष्ट्रवादी पार्टी के प्रदेश अध्यक्ष है ना, तुम्हारा राष्ट्रीय अध्यक्ष अजीत पवार है ना, फिर हर तकरीर में मोदी ऐसे, मोदी वैसे, नरेंद्र भाई ऐसे, अमित भाई वैसे. अरे तू लोगों के शादी में कई को बरत रहा, बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना, अपनी पार्टी बढ़ाना. मला सांगा बांधवांनो, लोकांच्या लग्नात बुंदी कशाला वाटायची? तू आपलं बघ ना, बरोबर? ज्या शरद पवार साहेबांनी यांच्या घरात 6 पद दिली, यांचं महाराष्ट्रात काही प्राबल्य नाही, तरी यांना 6 पद दिली. त्या शरद पवार साहेबांवर त्यांनी खंजीर खुपसून अजून आरोप काय करतायत? पवार साहेबांनी आम्हाला पाठवलं, पवार साहेब म्हटले होते मीटिंग करा, आम्ही 12ला जाणार होतो, 14ला जाणार होतो, 16ला जाणार होतो, 17ला जाणार होतो. का? पवार साहेब म्हटले म्हणून. आम्ही मनानं गेलो नाही. पवार साहब बोले जा तो हम गए, पवार साहब बोले मीटिंग कर तो हम करे. अरे भाई तू पवार साहब का सुनता ना, पवार साहब बोले बोल के गया ना. अब पवार साहब बोल रहे नहीं जाने का तो मत जा. तो पवार साहब का कार्यकर्ता था ना, तो पवार साहब का सुनना था. जा बोले तो गया, नहीं जा बोले तो रुकना था. अब क्या बोला? नहीं, तुमने पहले जाओ बोले, अब मैं कैसा बोलूं, चलो तुमको लेके जाना पड़ता. इसका मतलब राष्ट्रवादी में रह के वो भारतीय जनता पार्टी के लिए काम कर रहा था और शरद पवार साहब की पार्टी फोड़ने के लिए उन्होंने कोशिश की. अजीत पवार साहब की उम्र क्या है? 65 साल का आदमी ये उम्र में अपने चीचा से गद्दारी करता है? अब तुम्हारे घर में जो लोग हैं, कभी प्रॉपर्टी के हिस्से होते तो शादी होने के 6 महीने के बाद ही शुरू होता ना. क्या बुढ़ा होने के बाद बोलता मेरा हिस्सा दिए नहीं तुमने, मेरा हिस्सा दो? ऐसा थोड़ी रहता. जवानी में करेंगे बगावत. अब ये बंदे 65 साल की उम्र में बगावत कर रहे, हो सकता है ऐसा? तो घर फोड़ने वाला सब में बड़ा बदमाश ये सुनील तटकरे है.
जहां खाता वही खराबा करता। अब मुझे बताओ, अंतुले साहब के साथ धोखा करे? आप भूल गए हम तो इतने दूर 700 किलोमीटर दूर से आए। मेरी बहनों को, मेरे भाइयों को और बहुत सारे नागोठने के लोग 2016 में मेरे साथ थे। कोई है क्या यहाँ पे? 16 में कौन कौन था अपने साथ? हाँ, अल्हम्दुलिल्लाह। 2016 में मेरी तारुफ नहीं कराए। मैं मराठी मुस्लिम समाज तहरीक का सदर हूं और दंगा मुक्त महाराष्ट्र अभियान का संयोजक हूं। 24 सितंबर 2016 को पूरे महाराष्ट्र से मुस्लिम लेकर मैं रायगड पे आया था आणि 350 वर्षात शिवाजी महाराजांचा शाक्ता राज्याभिषेक सामूहिक स्तरावर साजरा करणारा मी पहिला भारतीय आहे। आणि तेथे संकल्प काय केला, हा महाराष्ट्र पुन्हा मला शिवाजी महाराजांच्या विचाराचा मानवतावादी महाराष्ट्र करायचा आहे, दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा आहे। तेव्हा फडणवीसनं माणगाव आणि पनवेलला आमच्या 400 गाड्या अडवल्या। तेव्हा महाड येथील मुस्लिम समाजाने आमची मदत केली, मराठा समाजाने मदत केली, त्यांची सर्व व्यवस्था केली आणि रायगडावर आले। त्या कार्यक्रमाची ताकद मार्गदर्शक आदरणीय भाई जयंत पाटील साहेब अध्यक्ष होते, म्हणून आज महाराष्ट्र दंगलमुक्त झाला। यामध्ये भाई जयंत पाटील यांचं योगदान आहे। तुम्हाला भाईचं महत्व माहित नाही, आम्हाला माहिती आहे तिकडे। अरे दंगलीमध्ये गरीबाचे मुलं अनाथ व्हायचे, मुली बहिणी विधवा व्हायचे, आई वडील निराधार व्हायच्या, वस्त्या जळून बेचिराख व्हायच्या। असं होऊ नये म्हणून भाई जयंत पाटील साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे। म्हणजे किती पुढचा विचार आहे। मेरे भाइयों, सुनील तटकरे साहब पे भरोसा नहीं कर सकते। अब बहुत सारे लोग ये बोल रहे कि पैसा बहुत है उनके पास, 70,000 कोटी। मेरे को तो हिसाब नहीं आता भाई इतना, लेकिन 70,000 कोटी को अगर रायगढ़ के जो 15 लाख वोटर है, मतदार है, उसमें अगर बांट दिए तो कितने आते के कैसे को? 46,66,666। अब मेरा सवाल ये है, एक इंटरव्यू रहा, इंटरव्यू में किरीट सोमय्या को पत्रकार पूछते की आपण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले, आपण ज्यांना भ्रष्टाचारी म्हणून तुरुंगात टाकणार होते, आज ते तुमच्या सोबत सत्तेत आहेत, तुम्ही संविधानिक पद दिलं, मांडीला सोबत बसतात, आज तुम्हाला ते भ्रष्टाचारी वाटत नाही का? कोणी म्हणतात फाल अवघड प्रयत्न विचारला, तो म्हणतो अवघड प्रश्न विचारला। ते म्हणते हे राजकीय तडजोड आहे, आम्हाला मान्य नाही, परंतु त्यांनी पत्त्याताप केला, पत्त्याताप। याचा अर्थ काय? आम्ही त्याला माफ केलं नाही। काय बघा, सुनील तटकरे साहेब, आम्ही विकासासाठी गेलो, नरेंद्र भाई सोबत आम्ही विकास करायचा होता, रायगडचा विकासाचं नंतर बोलू। पहिले किरीट सोमय्या काय म्हणाले पहा। किरीट सोमय्या म्हणाले की त्यांच्यावरच्या केसेस आम्ही मागे घेतल्या नाही, ही राजकीय तडजोड आहे, पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज आहे, आम्हाला सुद्धा मान्य नाही। आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारतात, परंतु या भ्रष्टाचारी लोकांनी पश्चाताप केला आणि मग आम्ही सत्तेत घेतलं। मग त्यांनी भ्रष्टाचार केला का आमच्या सोबत आल्यावर? याचा अर्थ काय होते माहितीये? याचा अर्थ होते ज्यांनी पाप केलं तो पश्चाताप करतो, बरोबर? जिसने गुनाह किया वही तो एहतसाब करेगा ना। म्हणजे पाप केलं हे यांनी स्वीकारलं आणि अमित शहाला जाऊन म्हटलं की आम्ही चुकलो, आम्ही भ्रष्टाचार केला, आम्हाला माफ करा, आता आम्ही पुढे करणार नाही। अमित शहाच्या पायावर नाक घासली, माफी मागून घेतली आणि नंतर ते सत्तेत आलं, असं किरीट सोमय्याला म्हणायचं आहे। जर हे खोटं आहे, किरीट सोमय्या खोटं म्हणाले, मी म्हटलं नाही, तर सुनील तटकरे साहेबांनी सांगावं की किरीट सोमय्या खोटं बोलतोय, आम्ही कोणाची माफी मागितली नाही, आम्ही पश्चाताप केला नाही, आम्ही पापच केलं नाही तर पश्चाताप कशाचा, आम्ही भ्रष्टाचार केला नाही तर कशाचा पश्चाताप। आम्हाला मोदीजी बोलवले आणि मोदीजी म्हणले, सुनील तटकरे जी, मैंने जो भ्रष्टाचार के आरोप लगाए थे ना वो झूठे थे, इसलिए मैं आपकी माफी मांगता हूँ, मुझे माफ कर दीजिए और मेरे साथ आइए। आप दोनों में से एक झूठा है। एक तो नरेंद्र मोदी जी ने माफी मांगी इनसे कि हमने तुम पे झूठे इल्जाम लगाए, आरोप लगाए, आप बहुत नेक है, आपण संत आहात, आपण भ्रष्टाचारी नाही तर किरीट सोमय्या जो म्हणतो ते खरं आहे की हे भ्रष्टाचारी आहे, त्यांनी माफी मागितली। माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढं आहे बांधवांनो
यहाँ पे जो मेरे भाई बैठे वाले हैं, अगर कोई बंदा, कोई नेता ऐलानिया ये बात साबित हो जाती है वो भ्रष्टाचारी है, वो चोर है, क्या तुम उसकी ताईद करेंगे? भाई जयंत पाटील साहेबांना एक सांगायचंय मला की मुस्लिम जेव्हा मत देतो तेव्हा तो दान करत नाही, तो साक्ष देतो, वो गवाही देता है, क्योंकि हमें हुक्म हुआ आला है, ऐ ईमान वालों इंसाफ के अलम बरदार बनो, जब तुम्हें गवाही देने के लिए कहा जाए तो हक की गवाही देना। अगर ये गवाही तुम्हारे खुद के खिलाफ भी जाती है, अपने माँ बाप के खिलाफ भी जाती है, रिश्तेदारों की भी खिलाफ जाती है, लेकिन तुम हमेशा सत्य की गवाही देना, सच की साथ देना। अब रही बात पैसों की, जहां ये हुक्म है कि गवाही मेरे खुद के खिलाफ भी जाती है तो मैं सच की गवाही दूंगा, मेरे माँ बाप के खिलाफ जाती है तो भी सच की गवाही दूंगा, मेरे रिश्तेदार के खिलाफ भी जाती है तो सच की गवाही दूंगा, तो मुझे बताओ किसी नेता के कहने पे हम झूठ बोलेंगे? अत्याचारी का समर्थन करेंगे? भ्रष्टाचारी का करेंगे? हरगिज नहीं करेंगे। तटकरे साहब, ये बात आपको पता होनी चाहिए, पैसों से सामान खरीदा जा सकता है, ईमान खरीदा नहीं जाता। 7 तारीख को हम गवाही देंगे। बहुत सारे मेरे हिंदू भाइयों का कहना था, साहब मुसलमान उनके साथ दिख रहे, मैं डरो मत आप, उसके साथ दिख रहे, वो भी अब्दुल रहमान अंतुले साहब का हिसाब करने के वास्ते है, तुम फिकर करो मत। आणि जे माझे हिंदू बांधव आहेत त्यांना आम्हाला सांगायचंय, लक्षात ठेवा, आमची निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे। स्वराज्यामध्ये सुद्धा आम्ही ते सिद्ध केलेलं आहे आणि आज सुद्धा वर्तमानात आम्ही सिद्ध करणार आहोत। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, औरंगजेबाचं, मदारी मेहतरचं, शिवाजी महाराजांच्या काळात आग्र्याहून शिवाजी महाराज सुटले, सापडला मदारी मेहतर, औरंगजेबाने पकडलं, खांबाला बांधलं, पाठ फुटोस्त्रोक मारलं, विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही। पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं, सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही। रक्त भंबाळ केलं, विचारलं, सांग मदारी जीवाला मुकशील, शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधीच शिवाजी महाराजांना वाहून टाकलेला आहे, लाख मेले तरी चालतील पण त्याचा पोशिदा जगला पाहिजे। मला सांगा बांधवांना, औरंगजेबाची ऑफर सांगतोय गद्दारी कर, तर मदारी मेहतर म्हणतो नाही करणार। काय करायचं होतं? फक्त एवढं सांगायचं होतं, शिवबा कुठे गेले? सुरत गुवाहाटीला जायचं नव्हतं, जायचं नाही, फक्त सांगायचं होतं। पण मदारी काय म्हणतो, औरंगजेबा माझ्यासारखे लाख मदारी मेले तरी चालतील, पण या शेतकऱ्याचा, कष्टकऱ्यांचा, गरीबाचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे। औरंगजेब याची निष्ठा पाहतो, इमानदारी पाहतो, हा मुसलमान, हा नमाजी मुसलमान का इमानदार आहे आपल्या स्वराज्याचा, मग त्याला आणि हिरोजी फर्जंद यांना सोडतो, ते स्वराज्यात येतात। मग शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या आधी मदारी मेहतरला म्हणतात, मदारी तूने खूप त्याग केला, समर्पण केला, बहुत कुर्बानी किया, अपने आप को पेश किया स्वराज्य के लिए, बता तुझे कौन सा कैबिनेट मंत्री पद दूं, कौन सा बंगला दूं? मदारी मेहतर म्हणतो, महाराज मला कोणतंही पद नको, कोणतंही खातं नको, मला कोणताही बंगला नाही। या मदारीची एकच इच्छा होती, या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, गरीबाच्या स्वराज्याचा माझा छत्रपती राजा झाला पाहिजे, या सिंहासनावर बसला पाहिजे। जर मला काही द्यायचं असेल तर या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या। बांधवांनो, इमानदारी काय असती ती आमच्या रक्तात आहे। श्री आवळसकर शक्करता शिवाजी पान नंबर 223 चा आधार घेऊन सांगतात, रायगडावर महादरवाजापासून जेव्हा तुम्ही चालत जाता पाऊल मिलाच्या अंतरावर तेथे एक समाधी आहे, ती समाधी मदारी मेहतरची आहे, शिवाजी महाराजांनी बांधली। का? कारण आपल्या मित्राला आपल्या शय्यागृहातून पाहता यावं। मेरे मुसलमान भाइयों, स्वराज्य के अंदर जितने लोग थे सरदार, इतिहास साक्ष्य आहे, आपले बाजी घोरपडे, बादल सावंत, मोरे, खोपडे गद्दार झाले, पण स्वराज्यातील एकही मुसलमान फितूर झाल्याची नोंद सापडली। आज मला सांगा, या मदारी मेहतरची निष्ठा या गोगावले साहेबाला माहिती आहे का? मदारी मेहतरनं काय सूट शिवला नव्हता भाऊ, नाही नाही नाही, सूट नाही शिवला होता। गोगावले साहेबाच्या कार्यकर्त्याचा मला फोन,
साहेब तुम्हाला यावं लागते. मी कशाला? आमचा बदला घ्यायचा. मी कोणाचा? नाही बोले सुनील तटकरे साहेबांनी आम्हाला लई छळलेलं आहे. मी म्हणलं तुम्ही त्यांच्या सोबत आहे? ते म्हणले नाही, आम्ही मनान त्यांच्या सोबत नाही. आमच्या साहेबाचं मंत्रीपद फायनल होतं. आमच्या साहेबांना तो सूटही शिवला होता. पण सुनील तटकरे म्हणले मी जिवंत आहे तोपर्यंत याला मंत्री होऊ देणार नाही. म्हणजे गोगावले साहेबाचं लग्न ठरलं, फायनल झालं. त्यांनी टेररला पैसे दिले, माफ दिला, सूट शिवून घेतला. आता लग्न होणार, लग्न होणार. आणि सुनील तटकरे म्हणाले जोपर्यंत सुनील तटकरे जिवंत आहे गोगावलेचं लग्न मी होऊ देणार नाही. काय वेळ आली, त्यांचेच कार्यकर्ते आता सुनील तटकरेचा प्रचार करायचे. बरोबर. मी म्हणलं राग कशाचा? ते म्हणले सुनील तटकरेमुळे आम्ही गद्दारी केली मातोश्रीशी आणि त्यांनी त्यालाच आमच्या उरावर आणून बसवलं. हा राग आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय माझ्या बांधवांनो की मल्हारी मेहतरनं स्वराज्यामध्ये सिद्ध केलेलं आहे की आमची निष्ठा सत्यासोबत आहे, स्वराज्यासोबत आहे. त्यानं मरण पसंत केलं पण शिवाजी महाराजशी गद्दारी करणं पसंत केलं नाही. मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते. मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते. वफा की आड़ में सियासत हम नहीं करते. अरे जमी के कोक में भी जाते हैं तो गुस्ल करके वतन के मिट्टी को नापाक हम नहीं करते. आणि या रायगडचा मुसलमान तुम्हाला सांगतो सत्यासोबत आहे. आणि पुन्हा आम्हाला एक हिशोब करायचा आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. भाई जयंत पाटील सुद्धा बोलणार आहेत. नाही भाई म्हणतात की तुम्हीच बोला. लय माझ्यावर लय प्रेम भाई. भाई कुठे गेले की तुम्हीच बोला. आता भाईला बोलायचं खरं. पण बांधवांनो हिंदू मुस्लिम होऊ नये. हे लोक स्वतःला काय म्हणतात की आम्ही रामराज्य आणणार. हे रामराज्य आणणार. रामराज्य कसं होतं? वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 128 श्लोक 99. न पर्यदे वनविद्वान च व्यालकृतं भयं न व्याधिजं भयं वापी रामे राज्यं प्रशासती. वाल्मिकी रामायण युद्धकांड सर्ग 128 श्लोक 99. जेव्हा राम राज्य होतं, श्री रामचंद्रजी शासन करत होते, सर्व रयत सुखी होती. एकही विधवा विलाप करणारी राम राज्यात नव्हती. कोणालाही जंगली प्राण्यापासून भीती नव्हती. कोणालाही आजारापासून मृत्युमुखी पडायची भीती नव्हती. हे रामराज्य आणण्याची भाषा नरेंद्र मोदी करतायत. ज्यांनी पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 44 आमच्या सैनिकांच्या पत्नींना विधवा केलं फक्त राजकारणासाठी. हे सांगतायत ज्यांनी शेतकऱ्याला आत्महत्या करायला मजबूर केलं, त्यांच्या पत्नीला विधवा केलं. नोटबंदीमध्ये 165 लोकांना मृत्युमुखी पाडलं, त्यांच्या पत्नीला विधवा केलं. लॉकडाऊन करून 1,12,000 लोकांवर उपासमारीची वेळ आणली, त्यांच्यावर आत्महत्या करायची वेळ आणली, त्यांच्या पत्नीला विधवा केलं. हे लोक म्हणतायत. आणि मणिपूरमध्ये एक भारतीय मुलीवर अत्याचार होतो, तिची नग्न धिंड काढली जाते. रामराज्य आणण्याची भाषा करणारे चकार शब्द त्याच्यावर बोलत नाही. बानवांनो, बिल्किस बानो गुजरातची या देशाची मुलगी, तिच्या 6 वर्षाच्या मुलीला भिंतीवर आदळून मारले जाते. बिल्किस बानो गरोदर असते, तिच्यावर अत्याचार होतो. 11 लोकांना न्यायालय शिक्षा देतो. गुजरातचं सरकार त्या आरोपींना मुक्त करते आणि म्हणते हे संस्कारी आहे. तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता ना, ही रायगड भूमी आहे ना. मग मणिपूरमध्ये असो की गुजरातमध्ये असो, मुलीवर अत्याचार करणारे, त्यांचं समर्थन करणारे हे श्री रामचंद्रजी अनुयायी आहेत का? अरे महिलाचं अपहरण करून विटंबना करणं हे रावणचं काम आहे. रावणचं. सीता माताचं हरण कोणी केलं? रावणनं केलं ना. हे रावण राज्य आणतायत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं स्थापन झालं? महिला अत्याचारावर बोलतोय मी. का बोलतोय? कारण आज देशामध्ये 13,13,000 महिला लापता आहेत. माहिती आहे का आमच्या बांधवाला? या हिंदू महिला लापता आहेत, पण हे चकार शब्द बोलायला तयार नाही. काय
या महिलाचे रक्षणाची जबाबदारी आमची नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा बघा स्वराज्याचा आधीचा आदेश, राजाच्या पाटलाने का गरीब शेतकऱ्याच्या मुलीला उचललं, तिच्यावर अत्याचार केला. त्या मुलीला वाटलं आता माती झालेलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, तिने आत्महत्या केली. शिवाजी महाराजाला कळलं, त्यांनी मावळ्याला सांगितलं जा राजाच्या पाटलाला उचलून आला. त्याला उचलून आणलं, विचारलं तो गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला. तो मगरुरी मध्ये म्हणायचा हो मी आदिलशाहचा पाटील आहे, आदिलशाहचा आमदार आहे, आदिलशाहचा खासदार आहे, आदिलशाहचा मंत्री आहे, मी केलं, माझं कोण काय करणार. शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊनं सांगितलं शिवबा अत्याचार झालेला आहे, शिक्षा झाली पाहिजे, न्याय झाला पाहिजे. शिवाजी महाराज आदेश दिला याची हात पाय छाटा. ही बातमी मावळ खोऱ्यात पसरली. मावळ खोऱ्यात काय बातमी पसरली? अरे हा शिवा कोण आहे, हा शिवा कोण आहे, हा शिवा कोण आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या इज्जतीसाठी जर पाटलाचे हातपाय छाटत असेल तर या शिवासाठी मरायला काय हरकत आहे. म्हणून मावळखोऱ्यातील हटकर धनगर कोळी माळी भंडारी आगरी मुस्लिम कुणबी सगळे मावळे शिवाजी महाराजांसोबत आले. खोक्यासाठी नाही, मंत्रिपदासाठी नाही, या स्वराज्यातील स्त्रीच्या इज्जतीच्या रक्षणासाठी. आता मला सांगा बांधवांनो, ज्यानं महिलेवर अत्याचार केले, बिल्किस बानोचं प्रकरण असेल, मणिपूरचं प्रकरण असेल किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या महिलेवर अत्याचार झालेला आहे, हे कोणाचं लक्ष आहे? हे राजाच्या पाटलाचं आहे. आता तुम्ही मतदान करताना शिवाजी महाराजांच्या धोरणाला मतदान करणार की राजाच्या पाटलाला करणार? कर्नाटकचा त्यांचा खासदारकीचा उमेदवार प्राज्वलवर रेवन्ना त्यांनी 3000 महिलांवर अत्याचार केलं, त्याचे व्हिडिओ त्याच्या पशीच आहे. आणि यांनी मत काय मागितलं? रेवन्ना को मत यानी मोदी को मत. मोदी जी सुनील तटकरे को वोट यानी मोदी को वोट. इसका मतलब ये है, इसका मतलब यह है बलात्कारी को वोट यानी मोदी को वोट. इसका मतलब है भ्रष्टाचारी को वोट यानी मोदी को वोट. 7 तारीख को फैसला लेना है. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या धोरणासोबत आहात की या महिलेवर अत्याचार करणाऱ्या, शेतकऱ्यावर अत्याचार करणाऱ्या, गरीबावर अत्याचार करणाऱ्या या भारतीय जनता पार्टी सोबत आहात. तुम्ही म्हणत असाल की उमेदवार तर राष्ट्रवादीचा आहे, तुम्ही भारतीय जनता पार्टीवर का म्हणताय? कारण हा उमेदवार जो आहे मांडलिक आहे त्याचा, भारतीय जनता पक्षाचा. हा स्वतःचा पक्ष असला असता तर फक्त 4 सीट घेतले नसते, त्याच्या 2 सीट फक्त यांची आहेत, 2 तर भारतीय जनता पार्टीने दिलेले आहे. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही, तो अमित शहाचा आहे. हे लक्षात ठेवा. जास्त बोलणार नाही, फक्त एवढंच सांगतो, येणारा लढा हा संविधान वाचवायचा आहे, तुमच्या मुलाचं भविष्य वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे. 7 तारखेला जर निर्णय चुकला तर महाराष्ट्रामध्ये हा मेसेज जाईल, या रायगडाची भूमी बलात्कार्यासोबत आहे, रायगडाची भूमी राजाच्या पाटलासोबत आहे, रायगडाची भूमी जी आहे भांडवलदारासोबत आहे. तुमच्या जमिनी अंबानीपासून वाचवायच्या असेल तर तुम्हाला सुनील तटकरेला पाडावं लागल, आनंद गीते साहेबांना निवडून आणावं लागल. एवढंच सांगतो. आणि संविधानाच्या रक्षणामध्ये सांगतो, अब हमने ये ठानी है हर हाल में संविधान बचा लेंगे, इज्जत से जिए तो जी लेंगे या जामे शहादत पी लेंगे, या जामे शहादत पी लेंगे. फार फार धन्यवाद. वाखरुद दावाना आणि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. मित्र, मला थोडक्यात बोलता येत नाही, पण मी मुद्दाम उभा राहिलो. या मूल्यांमध्ये मी 77 साली आलो. 77 साली या मूल्यांमध्ये आणीबाणीच्या विरोधात आम्ही मिटिंग घ्यायला आलो. बापू देशपांडे आणि सगळी मंडळी होती, पानसरे वगैरे सगळी मंडळी होती. आणि त्यावेळी एक भययुक्त वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये कोणी उभं राहायला तयार नव्हतं. आमचे वडील सगळ्यात शेवटी तुरुंगातून सुटले होते आणि आम्ही या ठिकाणी सभा घेत होतो. बीबी पाटलांसाठी मत मागायला आलो. लोकांनी भरपूर मतं दिली आणि पैसे पण दिले. आम्ही सभा संपल्यानंतर एक टावेलवर जायचे, लोक 1 रुपया टाकायचे, 10 रुपये टाकायचे, त्याच्यात पेट्रोल भरायचो आणि आम्ही निवडणुका लढायचो. मी या सभेमध्ये उभा राहिलो होतो महिलांसाठी. मला आनंद होतोय. काल
मुरुडमध्ये मी मुस्लिम समाजाची मोल्ल्याची मीटिंग घेतली. 1000 पुरुष आणि 300 महिला होत्या. प्रत्येक आता मसळ्यामध्ये आले हे मसळ्यामध्ये तर 2-3 हजार मुस्लिम होते यांच्या सभेला. त्यातल्या 700-800 महिला होत्या. आज या ठिकाणी मला वाटतं ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. या निवडणुकीमध्ये जनता आज स्वतःहून बोलते. कोणी खर्चाला पैसे मागत नाही, कोणी नाही. निवडणूक आहे. मी बघितलं, मी तेव्हा 17-18 वर्षाचा होतो आणि आम्ही निवडणुकीमध्ये आम्हीच भाषण करत होतो. ते चित्र आणि हीच जागा मला आठवली. हीच जागा, याच ठिकाणी बैठक झाली. बिल्डिंग फक्त बदललेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोदीला हटवण्याचं कोण काम करत आहे? तर या देशाचा मुस्लिम समाज. या देशातला 13% मुस्लिम समाज आज मोदीला घाम पुसतोय. घाम आणायला लागते, त्याला पुसता पण येणार नाही अशी परिस्थिती आहे. जे 8-10 दिवसामध्ये वातावरण या देशामध्ये बदललेलं आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये बदललेलं आहे. त्याच्यामध्ये मी खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजाला सलाम करतो आहे. आणि किशोर नागोठण्याचा असला तरी कोयनाडचा आहे, हे तुम्हाला माहिती आहे ना. आमच्या घरातच राहायचा. किशोरचा जन्म पण नव्हता झाला तेव्हा. म्हणजे आणि त्याच्यामुळे तो एवढा पुरोगामी झाला आमच्या. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी ही निवडणूक आपल्याला वेगळ्या तऱ्हेने लढायची. मुसलमान कधी गद्दाराला माफ करत नाही. मुसलमान कधी गद्दाराला माफ करत नाही. मी तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यामध्ये पहिला नंबर गद्दार कोण आहे? तर सुनील तटकरे आहे. त्याला नाही नाट करण्यासाठी मी फिरतो. ही माझी 40वी सभा आहे. या गीतेपेक्षा माझ्या सभा जास्त झाली. माझी 40वी सभा आहे. मी लहान मोठ मला काय वाटत नाही. माझी छोटी असेल 10 माणसासमोर पण मी बोलतो. का बोलतो? की या गद्दाराला जिवंत ठेवण्याचं काम पाप मी केलेलं आहे. या गद्दाराला गेल्या वेळेला मीच मत मागायला आलो, कारण मी महाविकास आघाडीमध्ये होतो. महाविकास आघाडी आज जिवंत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आली. म्हणून आज आम्ही त्याला पाडण्याच्या गोष्टी करतो. पण आमची चूक होती. सर्व मला माझे सहकारी सांगत होते, भाई आपण बरोबर करत नाही. पण पाटील कंपनी आणि शेका पक्ष एकदा शब्द दिला की तो मागे घेत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगतो, नको गोष्टा देऊ नको, मला फक्त 3 मिनिटं राहिले बोलायला. आणि म्हणून माझी इच्छा आहे, या जिल्ह्यामध्ये एवढ्या मतानं आपल्याला तटकरेला पाडायचा आहे की तो पुन्हा राजकारणात उभा राहू शकत नाही. राजकारणात उभं राहू शकत नाही. मी 2 वेळा त्याला माफी केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, त्याचे अनेक प्रकरण आहेत आणि मुसलमानच त्याला अक्कल शिकवणार. बबलू साहेबनी आजच त्याच्या विरुद्ध सगळ्या भ्रष्टाचाराची केस दाखल केलेली आणि 7 तारीखच त्याची आहे. आणि मग 7 तारखेला आमचा जो मित्र, जो मराठी मुसलमान आहे, जो मराठी मुसलमान आहे, त्यांनी 7 तारखेला ठरवलंय आणि बबलू सय्यदनी पण 7 तारीखच घेतलेली आहे. मला वाटतं या पद्धतीचं काम होणार नाही. त्याला माफी नाही, त्याला माफी नाही. त्याच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे. त्याच्या तुम्ही त्याला हाफ पॅन्ट मध्ये पण बघितलात, नागोठण्यात वर आलेल्या नंतर का नाही आहे. हाफ पॅन्ट मध्ये बघितला कोण होता काय नाही. मोटरसायकल पण नव्हती. हा कुठे रवी शेठ आहेत ना आमचे मित्र आमदार, ट्रक मी वडखळ नाक्याहून इथे यायचा कोलाड नाक्यावर. ते बसवाचा पण कोण? रवी पाटील. रवी पाटीलच ट्रकवाल्याला 5 रुपये द्यायचा. हे माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे.
कारण आम्ही तिथे आग्र्यांची 2 हॉटेल होती, कोणबी भाकरी मिळायची, सकाळी एक रात्री एक, तुम्हाला माहिती आहे, दोन्ही झिंगा भाकरी, बरोबर आहे ना. आम्ही खायला यायचो, प्रेसमध्ये काम केलं की रात्री आलं की हाय, छोटा होता पण त्याला गमेंट चढलेली आहे. या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये मी सगळ्यांना फसू शकतो. अंतुले साहेबांबरोबर आम्ही लढाई केली. लढाई तत्वाची होती, लढाई सत्याची काय, आणि त्याच्यामध्ये अंतुले साहेबांना आम्ही 3 वेळा पाडलेला आहे. हा मुस्लिम समाज असताना जयंत पाटलांनी, त्या वडील आजारी पडले तर जयंत पाटलांनी 2 वेळा पाडलेला आहे. पण ज्या वेळेला अंतुले साहेब पडले, सकाळी काउंटिंग संपल्यावर आमच्या बेजारच्या घरात चहा प्यायला आले. प्रभाकर पाटील तुमच्या पोरांनी आम्हाला गाठोडं केलं. मी आलो, चला पुढल्या वेळेला बघू. अंतुले साहेब हे अंतुले साहेब होते, दुसरे कोण अंतुले होऊ शकत नाही. अंतुले साहेबांचे किती आणले आणि केले तरी डुप्लिकेट अंतुले आणू शकत नाहीत. जे आणण्याचा प्रयत्न तटकरे करतात ते चुकीचं आहे असं मला वाटतं. मुस्ताक भाईंना मी सांगितलं, भाभी वारली तेव्हा मी सांगितलं जाऊन आंबेतला, मी आज आपल्या भाभीचं निधन झालंय, तुझ्या बायकोला उभी कर, खर्च जयंत पाटील करेल याचा नायनाट करू आपण. हा, या ठिकाणी तटकरेंचा नायनाट मुस्लिम समाजच करणार आहे. मी पण गडीत घेतलं नव्हतं. काल रोह्यात, काल मी भसड्यात गेलो, काल मी श्रीवर्धनला गेलो, बोरली पंचंतरला गेलो. प्रत्येक मोहल्ल्यात गेल्यानंतर मला कळलं आणि मी बघितलं, श्रीवर्धन मतदारसंघात 35,000 मुसलमान आहे. आम्ही कधी हिशोब पण केला नाही, आम्ही बघितलं पण नाही. 35,000 गेले तर किती होईल? 88 मधनं. आणि शेका पक्षाची सगळ्यात कमी मतं कुठे पडली तर रमेश कदमला आम्ही उभं केलं होतं त्यावेळेला सुद्धा आम्हाला 15,000 मतं पडली. 35 नी 15, 50 कमी केली तर काय होईल? तटकरेला आमदारकी पण दिसणार नाही. नाही तर मी उभा राहील. मुसलमानांवर माझा विश्वास आहे, मला मतं देतील. मला वाटतं ज्या पद्धतीचं काम या मोहल्ल्यातल्या मुसलमानांनी केलं, या शहरातल्या सगळ्यांनी एकी दाखवलेली आहे. आपल्याला एवढ्या प्रचंड मतानं इथे ना दिल्लीला पाठवायचं आहे आणि त्याला मंत्री करायचं आहे. एवढं पाठवायचं नाही तर पुन्हा कधी तटकरे उभे राहू शकणार नाही. कमीत कमी 2 लाख मतांनी इथे साहेब येतात. हवे टाळ्या वाजवण्यासाठी बोलत नाही, माझ्याकडे गणित आहे, गणित आहे. या पेडमध्ये शेका पक्षाची मतं 90,000 आहेत, अलिबागमध्ये 90,000 मतं आहेत, जास्त मतं आहेत. काँग्रेसची मतं 45,000 अलिबागमध्ये आहेत. सेनेची मतं 50% राहिलेत ना निष्ठावंत, सगळे काय गद्दार नाहीये. 60,000 मतं आहेत, त्यातली 30,000 मतं पडणार. मी तुम्हाला सांगतो, सर्व हिस्सात एवढी मतं कधी नाहीत. आज त्याच्याबरोबर जे मुसलमान फिरतात ते पण आपल्याला मत देणार आहेत असं माझं म्हणणं आहे. म्हणून मित्र, माझ्याकडे सगळे माझे पॉइंट राहिले. मला नागोठणेवाल्यांबरोबर बोलायचं होतं, पण जेव्हा 4 तारखेला निकाल लागेल तेव्हा मी प्रत्येक मोहल्ल्यात जाणार आहे. किती वाजो, तेव्हा पहिला मोहल्ला तुमचा लागतो. मी निघालो अलिबागून की अलिबाग करणार नाही, मग म्हसड्यात जाऊ, मग श्रीवर्धनला जाऊ. मी त्यांना शब्द दिलेला आहे. तुम्ही फक्त आता 2 दिवस राहिले. तुमचे फोन चालू आहेत, मला माहिती आहे. 40 लोक मला मुरुड मध्ये दुबईहून खास प्लेनने आले, बिचारे गरीब. पण आदेश कोणाचा आहे? दिल्लीश्वरांचा आहे. जे मुस्लिम आज काम करते ते आम्ही कदापि विसरणार नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता. आणि याचं पुण्य, पैसे किती मिळतील, कोणाला काय मिळवाय, तुम्हाला जे पुण्य मिळेल ते तुम्हाला आयुष्यभर वरती गेल्यानंतर कळेल की आपण एक चांगलं काम केलंय. ते काम मी आज करतोय. मी फिरतोय, मला बोलता पण येत नाही अशी परिस्थिती आहे, परंतु मी जिद्दीनं आणि त्याच पेशानं या ठिकाणी फिरतोय. मला वाटतं तुझी माफी मागतो.
तटकरेचे अनेक किस्से तुम्हाला मुद्दाम सांगायचे होते, पण मला सांगता येत नाही. मी सुलेमानचं सुभाष मनापासून सलाम करतो की त्याने जे आज या ठिकाणी ज्या 20-25 बैठका दिल्या, मिटिंग दिली, जाहीर सभा घेतल्या, स्वतःच्या खर्चानं स्वतःच पेट्रोल टाकून हा ग्रस्त करतो. अजून माझ्या घरी जेवला नाही, तो बाहेरच जेवतो आणि स्वतः बिल देतो. याला खरं तुम्ही सलाम केला पाहिजे. तुम्ही त्याला 25% वाचले, 25%च ऐकलाय, अजून ऐकायचं आहे त्याला. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय. इंडिया आघाडीचा